नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार. मी मयूर निंबेकर, तुमचा बायोलॉजी टीचर, स्वागत करतो तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या पीडब्ल्यू अभिमन्यू महाराष्ट्र बॅच मध्ये. तर मित्रांनो, मंडळींनो, विद्यार्थ्यांनो, काय तुमच्यासाठी खुशीची गोष्ट आहे. कुठली खुशीची गोष्ट आहे? की आपण आपल्या सिलेबसच्या शेवटच्या चॅप्टर वर येऊन पडलो. बरोबर आहे. चॅप्टर नंबर 10 कुठला आहे आपला? डिझास्टर मॅनेजमेंट. कुठला होता? डिझास्टर मॅनेजमेंट. आणि याच्या आधी आपण कुठला बघितलं होतं? सोशल हेल्थ. त्यामध्ये तुमच्यावर जो स्ट्रेस बिल्डअप होत आहे, कुठला? अभ्यासाचा, घरचा, सर्वांचा जो स्ट्रेस बिल्डअप होत आहे की बाबा तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगले मार्क्स घ्या, हे करा, ते करा, हे करा, ते करा, ते सर्व स्ट्रेस आलाय. आणि त्या स्ट्रेसला रिलीज कसं करायचं, त्या स्ट्रेसला कंट्रोल कसं करायचं, तुमच्यावर जो प्रेशर बनला आहे त्या प्रेशरला तुम्ही कसं कंट्रोल करणार, हे सर्व आपण त्या चॅप्टर मध्ये बघितलं होतं. बरोबर आहे. सर्व बघितलं होतं, एकदम सर बघितलं होतं. तर आपल्याला या चॅप्टर मध्ये काय बघायचं आहे? या चॅप्टर मध्ये बघितलं आपल्याला की डिझास्टर म्हणजे काय? डिझास्टर म्हणजे अशी एखादी गोष्ट की जे एकदम होऊन जाते, बिलकुल काही सांगता येत नाही. बरोबर आहे. एकदम होऊन जाते, बिलकुल एक सांगता येत नाही. जसं समजा तुम्ही मस्त अभ्यास केलाय आणि तुम्हाला वाटते की मस्त चांगले मार्क्स येतील, आणि एका वेळी जर रिझल्ट लागला आणि मार्क जर कमी झाले, काय झाला? आपला एक्सपेक्टेशन काय होतं की सर्व नॉर्मल जाणार. पण काय होणार, एकदा वेळी जर मार्क जर पूर्ण कमी आले तर काय होणार? पूर्ण असं तुम्ही हालून जाणार. बरोबर आहे. तर डिझास्टर मध्ये पण तेच होत आहे. एखादी सडन इव्हेंट होतो आणि त्यामुळे काहीतरी वर खाली सर्वच काही ना काही होऊन जातं. बरोबर आहे. तर तोच काय होतं नक्की डिझास्टर, आणि त्याला मॅनेज कशा प्रकारे करतात तेच आपल्याला या आजच्या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. आणि खुशखबर कुठली? की आपला हा शेवटचा चॅप्टर राहणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं पूर्ण जो सिलेबस आहे, बरोबर आहे, कुठला? पहिल्या चॅप्टर पासून कुठला? हेरिडिटी अँड इव्होल्युशन पासून तर लास्ट चॅप्टर कुठला आहे आपला? डिझास्टर मॅनेजमेंट. हा पूर्ण तुम्ही आरामात कव्हर करणार आहात. बरोबर आहे. आता आय होप याच्या आधीचे सर्व तुम्ही लेक्चर एकदम थोरोली बघितलं असणार आणि एकदम तुम्ही वेल प्रिपेअर्ड झालेले असणार. आता फक्त राहिलाय शेवटचा चॅप्टर. हा संपला की सिलेबस संपला आणि तुमचा जो 10th बोर्ड आहे तो एकदम चांगल्या मार्काने जाणार आहे. बरोबर आहे. तर चला, जास्त टाइम पास न करता शुरू करते हैं आज का हमारा कार्यक्रम, डिझास्टर मॅनेजमेंट. बरोबर आहे. तर माझा पहिला कुठला आहे आपला? आपण एक अजेंडा ठरवतो. बरोबर. आपला एक गोल ठरवतो. गोल कुठला? गोल म्हणजे काय होतं आपला? टॉपिक्स टू बी कवर्ड. आता टॉपिक्स टू बी कवर्ड, काय टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत या चॅप्टर मध्ये? सर तुमचा दरवेळीचा असतो सर हा. तुम्ही आधी म्हणता की टॉपिक्स टू बी कवर्ड, आपल्याला गोल ठरव. अरे गोल नाही ठरवणार तर होणार कसं? गोल ठरलं पाहिजे, गोल नुसार तुम्ही गेलेच पाहिजे. कारण गोलच तुम्हाला एक करू शकतो की तुम्हाला खुशी देऊ शकते. बरोबर आहे. गोल ठरवाल, त्याच्यावर काम कराल, आणि जो काम केलंय तुम्ही तो एकदम परफेक्ट जर झाला, त्यानंतर तुम्हाला जीवनात कुठली अशी गोष्ट तुम्हाला एवढी खुश करणार नाही जेवढा तुमचा जर तुम्ही गोल कंप्लीट जर केला. बरोबर आहे. तुम्ही म्हटले आज मी सकाळी 6 वाजता उठणार आणि 2 तास अभ्यास करणार. बरोबर आहे. जर तुम्ही तो कव्हर केला ना, तर तुमचा दिवस असा जाणार तुम्ही कोणी विचार पण नाही करू शकत, एवढा भारी दिवस जाणार. का बरं? कारण तुम्ही तुमचा गोल कव्हर केलाय. गोल आपण डिसाईड करतो, आपल्या मनातून येते, आणि मनातून जर आपण काही डिसाईड केला आणि तो जर कम्प्लीट झाला, हाय 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 हाय, क्या मजा आहे भाई उसमें. बरोबर आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या शेवटच्या चॅप्टरला, डिझास्टर मॅनेजमेंट. आणि आपल्या सर्वात आधी काय बघायचं आहे? टॉपिक्स टू बी कवर्ड. कौन से टॉपिक देखने वाले हैं भाई हम यहाँ पर? तर सर्वात आधी आपण बघून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. काय समजून घेणार आहोत? की डिझास्टर म्हणजे काय? डिझास्टर म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय डिझास्टर? डिझास्टरची डेफिनेशन काय, काय नाही, सर्व आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ डिझास्टर. डिझास्टर कुठले असतात? नॅचरल असतात की मॅनमेड असतात? जिओग्राफिकल असतात की कसे असतात? बायोलॉजिकल असतात की काय असतात? सर्व बघणार आहोत आपण. बरोबर आहे. ठीक है. चलो उसके बाद क्या है देखना है? उसके बाद हमें यह देखना है कि उस डिजास्टर का इफेक्ट क्या होता है हम पे. हम जो इंसान है, इंसान पे डिजास्टर का क्या इफेक्ट होता है वो हमें देखना है. बराबर है. चला त्यानंतर काय? नेचर अँड स्कोप ऑफ डिजास्टर. त्या डिजास्टरचा नेचर कसा असणार? बरोबर आहे. आणि त्याला कसं हँडल करायचं, काय करायचं, ते सर्व आपण बघणार आहोत. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये तोच क्या हँडल करना है वो सब हमें देखना है. नेक्स्ट काय आपला? ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. ऑब्जेक्टिव्ह काय म्हणजे आपल्याला का बरं डिझास्टर मॅनेजमेंट करायचं आहे? अर्थक्वेक आला, वर खाली झाली पृथ्वी, गॅप जर पडले, तर त्याला जर तसंच ठेवलं तर कसं चालणार?
बरोबर आहे. म्हणून त्याला काय करावं, मॅनेज करावं लागणार. तर हे ऑब्जेक्टिव्ह काय, ऑब्जेक्टिव्ह आपण सर्व बघणार आहोत. एकदम क्लिअर, चलो सही आहे सर. त्यानंतर फर्स्ट एड तुम्ही ऐकलंच असणार, फर्स्ट एड किट वगैरे आहे. तर तो फर्स्ट एड म्हणजे काय, त्यानंतर इमर्जन्सी ऍक्शन आपण काय काय करायला पाहिजे, कशा प्रकारे इमर्जन्सी ऍक्शन आला, एका जणाला हार्ट अटॅक आला, त्यासाठी तो सडन इव्हेंट होता, मग त्यासाठी काय झाला, तो डिझास्टर झाला, त्यावेळी आपण त्याला कसं कंट्रोल करायचं, किंवा एखादा मोठा ऍक्सिडेंट झाला किंवा काहीतरी अर्थक्वेक आला किंवा सुनामी आली, तर त्यामध्ये जे लोक फसले आहेत त्यांना कशा प्रकारे आपण हेल्प करू शकतो, इमर्जन्सी ऍक्शन. इमर्जन्सी म्हणजे काय होते की ज्याला आपण डिसाईड नाही केलाय, अचानकपणे ते सर्व होऊन जातील. बरोबर आहे. त्यानंतर काय केलंय, मॉक ड्रिल. आता मॉक ड्रिल म्हणजे काय होते देखेंगे आगे. ठीक आहे, चलो. तर सर्वात पहिला टॉपिक काय आपला, डिझास्टर. सर्वात पहिला टॉपिक आपला डिझास्टर. आता डिझास्टर म्हणजे काय, डिझास्टर म्हणजे काय, तर अकॉर्डिंग टू युनायटेड स्टेट काय दिला आपला, युनायटेड नेशन यांच्या अकॉर्डिंग काय दिलं, एक तुम्हाला एक डेफिनेशन दिली आहे डिझास्टरची. कुठली आहे डेफिनेशन डिझास्टरची, दिस सडन इव्हेंट दॅट लीड टू ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. याच्यामधले दोन वर्ड खूप महत्वाचे आहेत. कुठले दोन वर्ड महत्वाचे आहेत, ते म्हणजे बघा, सडन आणि ह्यूज. सडन आणि ह्यूज. आता सडन म्हणजे कसा होतो की कुणालाच आयडिया नाहीये, म्हणजे असं सांगत नाही डिझास्टर, अरे मैं तो आने वाला हूं परसो, तो तयार हो जाओ पब्लिक. असं असतं का, नाही, तसं काही नसतं. अचानकपणे काहीतरी येऊन जातो, त्याचं थोडंफार आपण अनालिसिस करत राहतो की आपल्याला माहित होणार आहे की थोडंफार होऊ शकते. जसं आता काय म्हणतात, मोसमी वारे जे असतात ना, खूप वादळ येणार आहे, आधी प्रेडिक्ट करतात, पण काही काही गोष्टी असतात की आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. लाईक भूकंप पटकन येऊन चालला जातो, बरोबर आहे, ठीक आहे. त्या प्रकारे एकदम वादळी पाऊस तो पण आपण प्रेडिक्ट करतो, पण कधी कधी हवामान खाता माहितच आपल्याला कसं काम करतो, कधी काम करतो तर कधी म्हणजे ऍक्युरेसी एवढी नसते 100% की बाबा येणारच आहे, बाबा नाहीच येणार आहे, असं काही होऊ शकतं का, नाही, कधी पण काही पण होऊ शकतो, बरोबर आहे. तर सडनचा अर्थ तो झाला. त्यानंतर ह्यूज म्हणजे काय, ह्यूज म्हणजे मोठ्या प्रमाणात. जेव्हा आपण डिझास्टर होते तर मोठ्या प्रमाणात जीवाची आणि त्याच प्रकारची प्रॉपर्टी म्हणजे काय म्हणतात, रोड आहेत, बिल्डिंग्स आहेत, कार्स आहेत, वॉटर सप्लाय आहे, इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे, ह्या सर्वांचा काय होतं, पूर्ण नासधूस होतो, बरोबर आहे. कितीतरी जीव जातात, कितीतरी प्रॉपर्टीचा नुकसान होतो. तर एक सिंपलची डेफिनेशन आहे, एक मार्कासाठी येऊ शकते, कुठली, व्हॉट इज मीन बाय डिझास्टर. व्हॉट इज मीन बाय डिझास्टर, दिस सडन इव्हेंट दॅट लीड टू द ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. ही झाली सडन, ही झाली आपली काय, एक डिझास्टरची डेफिनेशन, बरोबर आहे. डिझास्टरची झाली डेफिनेशन. त्यानंतर आता डिझास्टर असतात की डिझास्टर कसं असू शकतात की आपल्याला एकतर नॅचरल होऊ शकतात किंवा माणसाच्या काहीतरी गोष्टीमुळे काहीतरी दुसरा होऊ शकतो डिझास्टर, बरोबर आहे. अल्टिमेटली इन्व्हॉल्वमेंट कुणाचा आहे, नेचरचा इन्व्हॉल्वमेंट आहे. अल्टिमेटली इन्व्हॉल्वमेंट कुणाचा आहे, नेचरचा आहे, बरोबर आहे. नेचरचा इन्व्हॉल्वमेंट आहे, पण एकतर नेचर स्वतः करतो त्या गोष्टी किंवा आपण माणसं, तो म्हणा आपण ते तुतारी वगैरे असं मारतात आणि चल कर, येऊ दे काहीतरी लँडस्लाईड, होऊ दे काहीतरी भूकंप वगैरे, असं काहीतरी आपण काहीतरी करणार आपण, बरोबर, काय झाले मॅनमेड. तर नॅचरल डिझास्टर मध्ये काय येतात, नॅचरल डिझास्टर मध्ये जर तुम्ही बघितलं, जशी फ्लड भरपूर येतात, आसाम इकडे तिकडे भरपूर फ्लड येतात, आणि फ्लड मध्ये जर बघितलं कितीतरी लोकांचा जीव जातो, बरोबर आहे. त्याच प्रकारे त्यांचे जे काही कॅटल्स वगैरे असतील, त्यांचे जे काही गुरढोर असतील, त्यांचा जीव होतो. अख्ख्याच्या अख्खे घरं पाण्याखाली डुबतात, अख्ख्याच्या अख्खे गाड्या पाण्याखाली डुबतात. तर मला सांगा, लाईफचा तर हानी झालीच, त्या प्रकारे घरं गेले, गाड्या गेले, त्यांच्यामुळे काय झालं, प्रॉपर्टीचा पण नुकसान झाला. एक्झॅक्टली, बरोबर आहे. त्यानंतर फेमिन म्हणजे काय होतं की एक तर ड्राय नाही तर वेट, बरोबर आहे. आता फेमिन म्हणजे काय होतं की पूर्ण अकाल पडतो, बरोबर आहे, नुसता सुकसुकाट, म्हणजे बघितलं तर पूर्ण पाण्याची लेवल, जी काही पाण्याची पातळी आहे ते पूर्ण कमी होऊन जाते, बरोबर आहे. पूर्ण पाण्याची पातळी कमी होऊन जाते. आणि मला सांगा, ज्या ठिकाणी पाणीच नसेल त्या ठिकाणी शेती होईल, नाही मंडळी. ज्या ठिकाणी शेती नाही होईल त्या ठिकाणी लोकांच्या खाण्यापिण्याचे वांदे होतील, बरोबर आहे मंडळी, होतील, बरोबर आहे. तर हा पण एक झाला, काय झाला, हा पण झाला नॅचरल डिझास्टर. पाऊस जर पडला नाही तर ऑब्वियस आहे की पूर्ण जमिनीला फटी पडतील, आणि त्यामुळे काय, पाणी तर राहणारच नाही. एक्झॅक्टली. चलो नेक्स्ट काय आपला, नेक्स्ट आहे सायक्लोन. सायक्लोन तर तुम्हाला कोणाबरोबर माहिती आहे, वादळी वाहू असा एवढ्या जोरात येतो की अख्खाच्या अख्खे घरं उडून जातात, माणसाची तर काहीच गोष्ट करायची, बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर काय आपला अर्थक्वेक, भूकंप, बरोबर आहे. भूकंप कितीदा येऊ शकतो. त्यानंतर आहे व्होल्कॅनोज पण आहे. आपण माणसं त्यामध्ये काही जाऊ म्हणा, फुट जा बेटा, ओम फुस फुटला व्होल्कॅनो, असा होतो का, नाही होत. काय होतं, व्होल्कॅनो स्वतःच इरप्ट होऊन पूर्णपणे तो लावा आहे तो ये बाजूबाजूला पसरतो. त्याच प्रकारे भरपूर सारे गॅसेस बाहेर निघतात, ऍश बाहेर निघते आणि ते बाजूच्या सराउंडिंग मध्ये पूर्ण पसरते. अल्टिमेटली जीवितहानी तर होतेच, बरोबर आहे. अल्टिमेटली जीवितहानी होतेच. आणि हे सर्व कसे आहेत, हे आहेत नॅचरल डिझास्टर्स, बरोबर आहे.
त्यानंतर आता मॅनमेड डिझास्टर कुठले आहेत? मॅनमेड म्हणजे स्वतः माणसानी स्वतः क्रिएट, स्वतः माणूस स्वतःसाठी आपत्ती काहीतरी क्रिएट करतो. कसं कसं? जसं तुम्ही जर हा बघितलं, हा काय फॉरेस्ट आहे, जर इकडे बघितलं इथं पण ऑलरेडी काय होता, फॉरेस्ट होता. इथं पण जो आहे तो ऑलरेडी फॉरेस्ट होता. पण माणसांनी काय केलं की हे जे फॉरेस्ट आहे, पीपलनी काय केलं की बाबा हे जे फॉरेस्ट आहे ते पूर्ण तोडून टाकले. बरोबर आहे. आता आपल्याला काय माहिती आहे की जमीन आहे आणि हे झाडाचे रूट्स आहेत. बरोबर आहे. हे प्लांटचे रूट आहे, इकडे जमीन आहे. बरोबर, ही जमीन आहे आणि जमिनीने काय करते, हे रूट्स काय करतात, पकडून ठेवतात. बरोबर आहे. आता किती पण पाऊस येऊ द्या तर ही जमीन खसकून जाणार नाही, जमीन निष्ठून जाणार नाही. का बरं? कारण की झाडाचे जे रूट्स आहेत यांना पकडून ठेवलेत. एवढं क्लिअर आहे. पण जर आपण यातल्यामध्ये झाडच तोडून टाकले तर मला सांगा, जर हेवी रेन जर झाली, आता हे झाडाचे रूट्सच नाही आहेत, झाड आहेच नाही, हा झाला फक्त जमीन. हेवी जर पाऊस पडला, हेवी जर पाणी आला तर ऑब्वियस आहे की ही जी जमीन आहे ती काय होणार, पूर्ण घसरून जाणार. कारण की वरून त्याला पकडून ठेवणारा कोणी आहेच नाही. बरोबर आहे. तुम्ही जर एखाद्या वाईट मार्गावर लागले, जर तुम्हाला कोणी मॉनिटर नाही केलं, जर तुमच्या घरच्यांनी कोणी मॉनिटर नाही केलं, तर ऑब्वियस आहे की तुम्हाला जर बाहेरचं काही डिस्ट्रॅक्शन भेटला, लाईक आपण ऍडिक्शन बघितलं होतं. बरोबर आहे. सर्व किंवा मेंटल स्टेज बघितलं होतं. हे जर झालं तर तुम्ही ऑब्वियस आहे की त्यामध्ये पूर्ण वाहून जाणार, त्या गोष्टीमध्ये पूर्ण वाहून जाणार. तर कोण आहे? पॅरेंट्स किंवा आपले चांगले फ्रेंड्स हे असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. त्याच प्रकारे जमिनीला जर धरून ठेवायचं असेल तर कोण? जे प्लांट्स आहेत आवश्यक, आणि प्लांट्सचे रूट्स आवश्यक आहे. जर आपण डिफॉरेस्टेशन केलं, ऑब्वियस आहे इथं आपण काय केलं, डिफॉरेस्टेशन केलं. यामध्ये डिफॉरेस्टेशन केल्याने काय होईल की इथले जर पूर्ण झाडं काढून टाकले, इथले जर सपोर्ट गेला, जमिनीचा पूर्ण सपोर्ट गेला, तर ऑब्वियस जास्त हेवी रेन झाल्यामुळे काय होणार, आपल्याला लँडस्लाइड दिसतील. पूर्ण जमीन काय होईल, पूर्ण वाहून जाईल, लँडस्लाइड. बरोबर आहे. त्यानंतर आपण हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. बरोबर, हे काय आपले न्यूक्लिअर पॉवर प्लांट. हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये जर बघितलं तर आपल्या यूज साठी आपण वापरतोय. बरोबर आहे. न्यूक्लिअर एनर्जीचा वापर करून. आता न्यूक्लिअर एनर्जीचा युरेनियम 235 तो 236 मध्ये होतो. त्यानंतर त्या ब्रेकडाऊन होते. बरोबर, त्यामधून एनर्जी निघते, त्याला पाणी गरम करतात आणि तो जे स्टीम निघते तो टर्बाईनला फिरवते, गोल 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 गोल. बरोबर आहे. तुम्ही जर हा नसेल बघितला तर एकदा परत जाऊन ग्रीन एनर्जी चॅप्टर बघा, तुम्हाला सर्व त्यामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं दिलेलं आहे. बरोबर आहे. तर हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपण यूज साठी वापरतो. बरोबर आहे. पण अनावधानाने काय होतं की याच्यामध्ये काहीतरी आपण केअरलेसनेस जर दिसली, त्याच्यामुळे काय होतं की हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये काहीतरी काय होतं की याच्यामध्ये तो ब्लास्ट होतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्सिडेंट होतो आणि त्यामधून काय असतं, न्यूक्लिअर वेस्ट. बरोबर आहे. किंवा न्यूक्लिअर प्रोडक्ट पूर्ण बाहेर निघतील, जसा हा चर्नोबिलचा आहे. बरोबर आहे. 3 माइल आयलँड, चर्नोबिल, याच्यामध्ये काय न्यूक्लिअर डिझास्टर झाले, हे पूर्ण तुटले आणि याच्यामधून काय झालं, रेडिएशन पूर्ण बाहेर निघले. बरोबर आहे. रेडिएशन एवढे हार्मफुल असतात की आपला जेनेटिक डायरेक्ट जो आपला डीएनए वगैरे त्याला काय करून टाकतात, अल्टर करून टाकतात. एकदम बरोबर. ठीक आहे. हा एक झाला. त्यानंतर वॉर, युद्ध. अल्टिमेटली युद्धाचं काही असतं, काही नसतं. अल्टिमेटली युद्ध नुसतं आणि नुसतं नुकसान करतात, ते तुम्हाला पण माहिती आहे. बरोबर आहे. एका काहीतरी कारणामुळे भांडणं होतं, पण अल्टिमेटली त्याला काय होतं, जे आपले कॉमन पीपल असतात किंवा काही पण असतात त्यांना अल्टिमेटली सफर करावं लागतं. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, वॉर, डिझास्टर. कितीतरी सांगा, जर एखादी यांनी जर बॉम्ब गोला जर मारलं बाहेरून, ऑब्वियस आहे की इथे जे काही लोक असतील त्यांचा जीव जाणार, त्यासोबत त्यांची जे काही प्रॉपर्टी असेल, जसं इथं तुम्ही बघत आहे घर, गाड्या वाड्या सर्व तुटफाट झाले. म्हणजे काय झालं, अल्टिमेटली लाईफ आणि प्रॉपर्टीचा काय झालं, पूर्ण ते डिस्ट्रॉय झाले, लॉस झाला. बरोबर आहे. तर हे झाले आपले नॅचरल आणि काय मॅनमेड डिझास्टर. तर यांचे आता खूप सारे इफेक्ट पडतात. इकॉनॉमीवर इफेक्ट पडतो. बरोबर आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शनवर इफेक्ट पडतो. मेंटली लोकांच्या मेंटॅलिटीवर काय म्हणतात फरक पडतात. ऍडमिनिस्ट्रेशनवर फरक पडते. सर्व गोष्टीवर फरक पडतात. आणि आता ह्यांचे इफेक्ट काय आहेत, साईड इफेक्ट काय त्यांचे, जे काही आपले काय म्हणतात जे डिझास्टर्स होतात, तर ते सर्व आता आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. चलो, त्यानंतर काय आता की टाइप्स ऑफ डिझास्टर्स. काय आता टाइप्स ऑफ डिझास्टर. तर डिझास्टर 2 टाइपचे असतात. एक असतात कॅटास्ट्रॉफिक. कुठला असतात, एक असतात कॅटास्ट्रॉफिक. तर 2 टाइप आहेत. किती टाइप आहेत, 2 टाइप आहेत. एक असतो कॅटास्ट्रॉफिक आणि एक असतो लॉंग टर्म किंवा लॉंग लास्टिंग डिझास्टर पण म्हणू शकता. ठीक आहे.
आणि हा काय कॅटास्ट्रॉफिक डिझास्टर्स. ठीक आहे. आता कॅटास्ट्रॉफिक डिझास्टर म्हणजे असे डिझास्टर की जे पटकन येतील. किती काय होतं त्यांच्या, हे किती होतात, लवकर रिकवर होतात. इट रिकवर्स व्हेरी फास्ट. इट रिकवर्स व्हेरी फास्ट. व्हेरी फास्ट म्हणजे सायक्लॉन आला, सायक्लॉन चालला गेला. जसा सायक्लॉन इन एक्झाम्पल काय त्यांची, आता एक्झाम्पल जर तुम्ही पकडलं, कुठले एक्झाम्पल आहे त्याचे, एक्झाम्पल असे आहेत. कुठले आहेत? सायक्लॉन, सायक्लॉन इन ओडिशा, सायक्लॉन इन ओडिशा. ठीक आहे. त्याच प्रकारे अर्थक्वेक, अर्थक्वेक इन गुजरात अँड महाराष्ट्र, गुजरात अँड लातूर. आपला जो लातूर पॅटर्न आहे त्या लातूर मध्ये, बरोबर आहे. हे काय झाले, भरपूर सारे काय होतात हे डिझास्टर. आणि हे काय कॅटास्ट्रॉफिक. कॅटास्ट्रॉफिक म्हणजे काय, एकतर ह्यूज भयंकर लेवलचा हे काहीतरी इम्पॅक्ट दाखवणार. तुम्ही इथे बघू शकता झालेला भयंकर लेवलचा इम्पॅक्ट झाला, पण याला रिकवर व्हायला किती शॉर्ट टाइम लागतो, जास्त काही जास्त टाइम लागत नाही. आणि त्यानंतर आहेत लॉंग टर्म. लॉंग टर्म मध्ये काय टाइम टेकन आहेत. हे कसे आहेत, टाइम टेकिंग आहेत, बरोबर आहे. एक डिफरन्स देता येईल आपल्याला. इट इज टाइम टेकिंग, टाइम टेकिंग डिझास्टर्स, बरोबर आहे. टाइम टेकिंग डिझास्टर आहे. त्यानंतर यांचे एक्झाम्पल्स कुठले आहेत, एक्झाम्पल आपल्याला देता येईल याच्यामध्ये. काय स्ट्राइक्स ऑफ वर्कर, बरोबर आहे. त्यानंतर काय डेझर्टिफिकेशन. आता मी समजावून सांगतो बघा, फक्त मी आता तुम्हाला हे लिहून दिलंय. ठीक आहे. काय आहेत आता बघा, स्ट्राइक्स ऑफ डिझास्टर्स, सॉरी स्ट्राइक्स ऑफ वर्कर. आता वर्करनी जर स्ट्राईक केलं, आता एखादी समजा की सर्वांना साखर लागतंय, बरोबर आहे, आणि डिसाईड केलं भारतातल्या सर्व काय वर्करनी की आपण साखर कारखान्यांमध्ये कामच करायचं नाही. मला सांगा, जर साखर कारखान्यामध्ये त्यांनी कामच केलं नाही आणि तो जो स्ट्राईक आहे, आता तुम्हाला माहिती आहे स्ट्राईक काही 1-2 दिवसामध्ये हटत नाही. स्ट्राईकला त्यांचे हमारी मांगे पुरी करो, हमारी मांगे पुरी करो, हे सर्व करत करत त्यांना ऑलमोस्ट महिना जातो. तर मला सांगा, साखरेचा कंझम्पशन इंडियामध्ये एवढा आहे, प्रत्येक गोष्टीत साखर लागते, हे लागते, चहा वगैरे हे ते सर्व लागतं, बरोबर आहे. जर सर्व जर वर्करनी समजा स्ट्राईकवर चालले भारतातले की आम्ही साखर उत्पन्न करणार, आम्ही साखरचं प्रोडक्शन करणार, आम्ही वर्कर, आम्ही कामच करणार नाही, तर मला सांगा साखरेचा तुटवडा पडेल. आणि एका महिन्यात भलेही ते कामवर येतील, पण त्याला तेवढा प्रोसेस करून परत तो जो काय आपला सप्लाय आहे साखरेचा तो पूर्ण मॅनेज करतपर्यंत कितीतरी टाइम चालला जाईल, बरोबर आहे. म्हणून काय हा लॉंग टर्म आहे, बरोबर आहे. याला रिकवर करायला भरपूर टाइम लागतो. आणि त्याचनंतर जर डेझर्टिफिकेशन बघितलं, डेझर्टिफिकेशन म्हणजे काय की आपल्या यूज साठी काय करतो आपण, झाडं तोडतोय. कोणीतरी जाता याला टेबल खुर्ची बनवायचा, गेला झाड तोडला, कापून आणला, बरोबर आहे. प्रत्येक जण आपल्या हिशोबाने काय करताय, जो काय आपला प्लांट वगैरे, जो काय आपला सराउंडिंग आहे याच्यामध्ये प्लांट्स आहेत, त्याला तोडत गेले तर अल्टिमेटली तो डेझर्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे, बरोबर आहे. ग्रीनरी मेंटेन कशामुळे आहे, वॉटर लेवल मेंटेन कशामुळे आहे, सर्व झाडांमुळे. आणि जर तुम्ही जर झाडच तोडले, तुम्ही जर ते प्लांटच जर त्यांचा कट केले, तर ऑब्वियस आहे की तो कुठं, इट विल लीड टू द फॉर्मेशन ऑफ डेझर्ट, बरोबर. डेझर्ट मध्ये कसा असतो, पूर्ण झाडं नाही, पाणी नाही, काही नाही, सर्वत्र बघितलं नुसतं रेती किंवा असा बंजर रान. सेम ते कंडिशन आपण घेऊन येऊ शकतो, बरोबर आहे. आता मला सांगा, एवढे प्लांट तोडले आणि प्लांटला लावायला काय लगेच आज जर प्लांट लावला तर 10 दिवसात मोठा होतो का प्लांट? तेवढा मोठा प्लांट तोडला आणि त्या प्लांटला तेवढा तयार होतो का? नाही होत. त्याला कितीतरी वर्ष लागतात. तर मला सांगा, हा टाइम टेकिंग आहे की नाही, बरोबर आहे. टाइम टेकिंग आहे की नाही गोष्ट, बरोबर आहे. तर हे झाले दोन मेन टाइप. कुठले आहेत, एक तर आहे एक कॅटास्ट्रॉफिक डिझास्टर आहे, नाहीतर एक लॉंग टर्म डिझास्टर किंवा लॉंग लास्टिंग डिझास्टर, बरोबर आहे. टाइमवर आहे यांच्या, ठीक आहे. तर कॅटास्ट्रॉफिक मध्ये काय होतं, लवकर शॉर्ट टर्म मध्येच काय होतात, ते रिकवर होऊन जातात. आणि लॉंग टर्म डिझास्टर असतात ते काय करतात, ते टाइम कन्झ्युमिंग आहेत, बरोबर आहे. चलो नेक्स्ट काय आपला, नेक्स्ट आहे की परत तुम्हाला टाइप्स दिल्यात. कुठल्या आहेत, जिओफिजिकल, बायोलॉजिकल अँड मॅनमेड. जिओफिजिकल, बायोलॉजिकल आणि मॅनमेड. तुम्हाला ऍटलिस्ट 4 तरी याच्यामधले एक्झाम्पल किंवा 2-2, 3-3 असे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, बरोबर आहे. कारण हे आपण पेपरामध्ये डायरेक्ट लिहू शकतात. गिव्ह द एक्झाम्पल ऑफ जिओफिजिकल डिझास्टर, गिव्ह द एक्झाम्पल ऑफ मॅनमेड डिझास्टर, गिव्ह द 2 एक्झाम्पल ऑफ द बायोलॉजिकल डिझास्टर. तर हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर जिओ म्हणजे काय होतं, जिओ म्हणजे काय होतं, माती, बरोबर आहे. किंवा जो काही जमीन असेल, आपली जी काही जमीन आहे ती काय
जिओ आहे, बरोबर आहे. जिओ म्हणजे माती किंवा जमीन म्हणू शकता, ठीक आहे. आणि फिजिओलॉजी आणि फिजिकल म्हणजे काय, जो तुमच्या सराउंडिंग इन्व्हायरमेंट त्याच्यामधला, ठीक आहे. तर एक्झाम्पल काय आहे, तर जिओलॉजिकल डिझास्टरचे काय तुम्हाला अर्थक्वेक, ठीक आहे. अर्थक्वेक म्हणजे काय, भूकंप येणे, जमिनीशी रिलेटेड आहे, ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. त्यानंतर वोल्कॅनो काय, जमिनीशी आहे, पूर्ण लावा पूर्ण बाहेर येऊन जातो, एवढं ठीक आहे. त्यानंतर कळला दिलाय सुनामी, पाण्यातून असं पाणी पूर्ण कुठे येतो, आपला जो कोस्टल लाईन एरिया आहे त्यामध्ये येऊन जातो, बरोबर आहे, सुनामी आहे ना. त्यानंतर काय, लँडस्लाईड, आता सांगितलं की रूट जर नसतील तर ऑब्वियस आहे की हेवी रेननी काय होणार, ते पूर्ण जमीन वाहून चालली जाईल, तो होते लँडस्लाईड, बरोबर आहे. त्यानंतर काय, लँडफॉल सेम आहे तोच. इरोजन म्हणजे काय, जमिनीचे वरची जो लेअर असते ते पूर्ण वाहून चालले जाणार, बरोबर आहे. त्यानंतर काय, अल्कलायझेशन म्हणजे काय होतं की जमिनीमध्ये काय असतात ते पूर्ण अल्कलाईन, पूर्ण त्याच्या नेचर होऊन जाते, बरोबर आहे. त्यानंतर काय, फ्लडिंग तर माहितच आहे, भरपूर. आताच कोल्हापूरमध्ये येऊन गेलो होतं काही वर्ष आधीच, कोल्हापूरमध्ये एवढा मोठा आला होता, बरोबर आहे, तो फ्लड येऊन गेला होता, ठीक आहे. त्यानंतर आता काय, ऍटमॉस्फेरिक, हॉट अँड कोल्ड वेव्स, कधी थंडी पडते कधी गरमी पडते, उन्हाळ्यात कधी कधी थंडी पडते आणि हिवाळ्यात बघितलं तर भरपूर गरमी पडते. पावसाळ्यात पण असं होतं कधी कधी कूलर लावण्याची गरज पडते, एसी लावण्याची गरज पडते. का बरं, कारण पूर्ण हे काय आहे, डिझास्टर आहेत, बरोबर आहे, पूर्णपणे इम्बॅलन्स करून टाकतात, हॉट अँड कोल्ड वेव्स. त्यानंतर काय, स्नो स्टॉर्म, काय बर्फ असं पूर्ण असं, स्टॉर्म म्हणजे काय होतं, वादळ, बर्फ असलेला वादळ. आता आपण काय बघतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये की आता पण स्टॉर्म वेव्ह नाही बघितलं आपण, स्नो स्टॉर्म आपण बघितले नाहीत, बरोबर आहे. येतात, हवा येतात फक्त, ठीक आहे. त्यासोबत कधी आपण बर्फ येताना, पण तुम्ही जर नॉर्दर्न साईडला वगैरे गेला त्यामध्ये ते येतात, बरोबर आहे. त्यानंतर काय, स्नोफॉल तर माहितीच आहे प्रत्येकांना. सायक्लॉन तर काही सांगायची गरज नाही, आता आपण ओडिसामध्ये वगैरे ते एक्झाम्पल बघितलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर हेलस्टॉर्म म्हणजे काय, बर्फ पडतो माहिती आहे, बर्फ जे असं त्याला काय म्हणतात, त्याला हेल म्हणजे काय म्हणतात रे, त्याला गारपीट म्हणतो आपण, गारपीटाचा, बरोबर, गारपीट पाऊस म्हणतो, बरोबर आहे. गारा पडतात, त्या गारा म्हणजे काय, तोच आहे हेलस्टॉर्म. त्यानंतर काय, ड्रफ होऊन जाते बिलकुल, म्हणजे असा सुकसुकाट पडतो, पाणीच पडला नाही, पूर्ण पाणी चालला गेला, ठीक आहे. त्यानंतर फ्लड पण येतो, अजून मेटेओराइट्स, वरून मेटेओराइट्स पडतात, ठीक आहे, तो पण झाला. किंवा सनस्पोर्ट्स, बरोबर, हे सर्व काय झाले, हे झाले सर्व ऍटमॉस्फेरिक डिझास्टर्स. म्हणून तुम्हाला म्हणतो की ऍटलिस्ट 4 तरी तुम्ही सर्व डिझास्टर हे लक्षात ठेवा. एक मार्क देऊ शकतात, विचार करा. किंवा तुम्हाला येऊ शकतं की एका मार्काला प्रश्न येऊ, गिव्ह दी 2 एक्झाम्पल्स ऑफ द ऍटमॉस्फेरिक डिझास्टर, किंवा गिव्ह दी 2 एक्झाम्पल्स ऑफ द काय म्हणतात, जिओलॉजिकल डिझास्टर्स, बरोबर आहे. तर हे तुम्हाला पटकन येऊ शकतात, ठीक आहे. त्यानंतर आता बायोलॉजिकल, बायो म्हणजे काय होतं रे, लिव्हिंग, काहीतरी लिव्हिंग गोष्टीचा इन्व्हॉल्वमेंट झाला आणि त्यामुळे काहीतरी डिझास्टर झाला तर झाला बायोलॉजिकल डिझास्टर, एवढं सिंपल आहे, ठीक आहे. तर आता प्लांट कशा प्रकारे डिझास्टर करतात, ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हणलंय, फॉरेस्ट फायर, जंगलामध्ये आग लागणे, ऑब्वियस आहे, झाड आहेत म्हणून तिथे आग लागली, ठीक आहे, जमिनीला आग लागणार नाही, ठीक आहे. त्यानंतर काय, फंगल डिसीजेस, भरपूर सारे फंगस पण येतात, बरोबर, फंगसमुळे काय स्प्रेड झालं, फंगल डिसीजेस होतात, भरपूर लोकांना होऊन जातं एक साथच, ठीक आहे. केसे फंगल डिसीज स्प्रेडिंग, बरोबर, ब्लिस्टर एक आहे तुम्हाला दिलाय. त्यानंतर वीड्स बघितलं होतं, वीड्स कुठले असतं की आपल्याला जो नेसेसरी प्लांट आहेत, ठीक आहे, त्याच्या अवतीभोवती विडीसाईड मारतो आपण, बरोबर आहे. विडीसाईड म्हणजे काय की अननेसेसरी जे प्लांट्स असतात, आपल्या नेसेसरी प्लांटच्या अवतीभोवती जे अननेसेसरी जे प्लांट्स असतात ते ग्रो झाले असतात, त्यांना मारण्यासाठी आपण विडीसाईड यूज करतो. तर ते जर पूर्ण लागून गेली तर आपल्या नेसेसरी प्लांटला जे न्यूट्रिएंट पाहिजे होते ते ऑब्वियस त्यांना भेटणार नाही, म्हणजे आपल्या नेसेसरी प्लांटची ग्रोथ होणार नाही, मग तो पण काय झाला, एक डिझास्टर झाला, बरोबर आहे, तो एक झाला. त्यानंतर काय म्हणताय, हे ग्रासेस तेच म्हणतात, वीड्स मध्ये काय येतात, ॲक्वॅटिक, कॅरोट ग्रास, कॉमन ग्रास, हे सर्व येतात, बरोबर आहे. आता ॲनिमल काय आहेत, ॲनिमल डिझास्टर कुठले आहेत, ॲनिमल कशा प्रकारे डिझास्टर करतात, इन्फेक्शियस व्हायरस, बरोबर आहे. व्हायरसेस जे आहेत ते आताच कोविड-19 एवढा मोठा व्हायरसचा स्प्रेड कधी झालेला नव्हता, बरोबर आहे. तेवढा व्हायरसचा स्प्रेड, कितीतरी लाखो जीव गेले रे, बरोबर आहे, व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे, बरोबर. त्यानंतर काय, बॅक्टेरियाचा जसा काय म्हणतात, कॉलेरा, मलेरिया, हिपॅटायटिस, प्लेग, हे सर्व बॅक्टेरियल जे आहेत इन्फेक्शन ते पण स्प्रेड झालेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर काय, इन्सेक्ट, बरोबर आहे, किडे चावणे, बाईट्स, किंवा तुम्ही जर बघितलं असणार की एक मधामध्ये येऊन गेला होता, बरोबर आहे, इन्सेक्ट येत होते क्रॉपवर, ते पूर्ण फीड करत होते आणि क्रॉपला पूर्ण डिस्ट्रॉय करून ते उडत होते, बरोबर आहे. तर त्यांच्यामुळे पण काय झालं, पूर्ण त्या फील्डचं काय झालं, नुकसान झालं, लोकांचं काय झालं, नुकसान झालं ऑटोमॅटिकली, बरोबर आहे, ते एक झाला. का, पॉइझनस स्नेक्स वगैरे असतात, बाईटिंग ऑफ पॉइझनस ॲनिमल्स, म्हणजे स्नेक, विंचू नसतो, स्नेक म्हणजे काय होतं, स्नेक म्हणजे साप होतो,
बरोबर आहे, स्कॉर्पियन म्हणजे विंचू होतं. ठीक आहे. त्यानंतर काय मॅनमेड. आता मॅनमेड मध्ये अननोन आणि इंटेन्शनल. आता अननोन म्हणजे काहीतरी मग त्यांना लक्षात नव्हतं, त्यांना काही करायचं नव्हतं इंटेन्शन, पण थोडंफार काहीतरी चुकी झाली आणि काहीतरी डिझास्टर होऊन गेले, ते झाले अननोन. आणि इंटेन्शनल म्हणजे इनको उडाएंगे बेटा, इस देश को हम उडाएंगे, कुछ भी कर लो. मग इंटेन्शनली ते काहीतरी करतात. बरोबर आहे. तर अननोन मध्ये काहीतरी आता पॉइजनस गॅस. बरोबर आहे. जसा भोपाळमध्ये वगैरे झाला, भोपाळची स्ट्रॅटेजी काय म्हणते आपला तो ट्रॅजेडी जी झाली होती ते एकदा तुम्ही वाचून काढा, ते तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. त्यामध्ये गॅस लीक झाली होती. बरोबर आहे. आणि अख्खाचा अख्खा शहर धुस. ठीक आहे. त्यानंतर काय ॲटॉमिक टेस्ट. बरोबर आहे. ॲटॉमिक टेस्ट करतात. आता एखादी न्यूक्लिअर आपलं काय म्हणतात एखादी ॲटॉमिक बॉम्ब बनवलाय त्यांनी, त्याची टेस्टिंग करतात. पण तो फुटल्यानंतर जे काही डेब्रीज असतात, बरोबर आहे, जे काही त्याच्या आजूबाजूला जे काही पडले त्यांच्यामध्ये रेडिएशन येतात आणि ते रेडिएशन सारखे 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 इमिट होत राहतात. बरोबर आहे. तर तो पण काय होतं, त्यांनी इंटेन्शनली केलाय का तो नाही. त्यांना करायचं काय होतं की आपला जो ॲटॉमिक बॉम्ब बनवलाय तो आम्ही बरोबर टेस्ट करत, तो बरोबर फुटताय की नाही फुटताय, की फुस चाललंय की त्याची वातच जडत नाहीये का नाहीये, ते त्यांनी टेस्ट करण्यासाठी काहीतरी केलं होतं. पण तो फुटला आणि त्यापासून रेडिएशन निघले आणि रेडिएशनच्या आजूबाजूच्या काय प्लांट्समध्ये गेले किंवा आजूबाजूच्या मातीमध्ये गेले, दगडांमध्ये गेले आणि ते कंटिन्युअसली रेडिएशन बाहेर निघत असतात. बरोबर आहे. ते अननोनली इंटेन्शनली केलं होतं का नाही. त्यामध्ये काय म्हणतात अनप्लॅन्ड ऍक्शन, ऍक्सिडेंट. बरोबर आहे. ऍक्सिडेंट वगैरे प्लॅन्ड असतात का, काहीतरी होऊन जातं. बरोबर आहे. त्यानंतर इंटेन्शनल वॉर. बरोबर आहे. वॉर तर आपण डिसाईड करून जातो, असं नाही आहे ना की म्हणजे झालं म्हणजे काय म्हणतात एखाद्या कोणत्या आर्मी वर्मीचा माणूस असतो आणि त्याला सुचलं की नाही चल जाऊन मारून घेतो, असं होतं का नाही. पहिलेच पूर्ण प्लॅनिंग असते. प्लॅनिंग इंटेन्शन असतं की समोरच्या व्यक्तीला मारायचं, समोरच्या देशाला मारायचं. तो काय झाला इंटेन्शनल झाला. बरोबर. इंटेन्शनल डिझास्टर. वॉर, फायर, बॉम्ब ब्लास्ट, फोर्स मायग्रेशन. फोर्स मायग्रेशन म्हणजे पूर्ण आर्मी वगैरे घेऊन जाणं. ठीक आहे. त्यानंतर काय टेररिझम आहे, रेप, चाइल्ड लेबर, रेप वगैरे किंवा चाइल्ड लेबर, हे सर्व इंटेन्शनलच असतात, रॅन्डमली काहीच होत नाही. बरोबर आहे. ठीक आहे. तर हे झाले टाइप्स ऑफ डिझास्टर. चलो नेक्स्ट काय आता आता इफेक्ट काय आहेत डिझास्टरचे. आता डिझास्टरचे इफेक्ट्स कसे कसे असतात. ठीक आहे. जसा आता एक डिझास्टर झालाय, कुठला डिझास्टर झालाय, फ्लड आलाय. बरोबर आहे. आता एखादी जर फ्लड आला असेल तर फ्लडमुळे कुठले कुठले इफेक्ट पडणार. फॉर एक्झाम्पल कोलॅप्सिंग ऑफ हाऊसेस. फ्लड येत आहे, एखाद्या जर काय म्हणतात आपल्या एखादी नदीच्या किनारी जर एकदम पूर्ण जर लागून असतील, बरोबर, नदीच्या किनारी जर घरं लागून असतील तर ऑब्वियस आहे की पाण्याचा फ्लो एवढा जास्त असतो किंवा जिकडे तिकडे पाणी असतात, माती कशी होऊन लूज होऊन जाणार. मग बिल्डिंगच्या बिल्डिंग पूर्ण खाली ढासळताना तुम्ही बघितलं. बरोबर आहे. ते तुम्ही ते बघितलं असणार. तेच म्हणलाय कोलॅप्सिंग ऑफ हाऊसेस, हा एक नुकसान झाला. ठीक आहे. त्यानंतर काय फ्लडिंग ऑफ कोस्टल विलेजेस, शॉर्टेज ऑफ फूड. बरोबर आहे. जर आता कोस्टल विलेजेस, कोस्टल म्हणजे काय होतात जे समुद्राला वगैरे लागून असतात. बरोबर. कोस्टल लाईन एरिया, त्यामध्ये जे काही असतात त्यांच्यामध्ये जर फ्लड आला, फ्लड येतो. बरोबर. त्यांच्यामध्ये नुकसान होणार. त्याच प्रकारे ज्या ठिकाणी आता फ्लड आला तर विचार करा त्यांचा जो काय अन्नधान्य होता तो कुठे जाणार, पूर्ण पाण्यामध्ये जाणार. ऑब्वियस आहे ते खालून जाऊन असं काढून ते नॉट पॉसिबल. ठीक आहे. नॉट पॉसिबल. तर मग त्यामुळे काय होतं शॉर्टेज ऑफ फूड पडतो. मग अल्टिमेटली हंगर आणि त्यामुळे भुकेने काही काही लोक मरतात. बरोबर आहे. जर फ्लड काही दिवसात गेलं ठीक, नाहीतर काही काही असं 15-15, 20-20 दिवस जर राहिला तर ऑब्वियस आहे अल्टिमेटली फूडची स्केअरसिटी येणार आहे आणि लोक भुकेने मरतील. ठीक आहे. म्हणजे लॉस्ट ऑफ लाईव्ह झाला. बरोबर आहे. लॉस झाला लाईव्हचा. त्याच प्रकारे आपला हाऊसेस चालले गेले म्हणजे काय झालं, प्रॉपर्टीचा हे झाला. ठीक आहे. आपली डेफिनेशन बरोबर बसताय की नाही. बरोबर आहे. द सडन इव्हेंट, ह्यूज लॉस ऑफ लाईव्ह अँड प्रॉपर्टीज. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आता फॉरेस्ट फायर आहे. जर आता जंगलाला आग लागली, जंगलाला आग लागली तर काय होणार आहे, काय होईल जंगलाला आग लागली तर मला सांगा त्या जंगलामध्ये जे प्राणी आहेत, लाईव्ह म्हणजे फक्त काही ह्युमनचीच लाईव्ह नाही, जे जंगलात प्राणी आहेत त्यांचं काय होणार, जे जंगलात ॲनिमल्स आहेत ते काय करतील, वेअर दे गो, त्यांना कुठे जावं लागणार, ते जमीन तिथं. जसं आपण जर आपल्या घरात आग लागली तर आपण बाहेर निघून जाऊ, पडून जाऊ. ऑब्वियस आहे की त्यांचं जंगलमध्ये त्या प्राण्यांचं घर आहे, त्यांना पण ते सोडून जावं लागणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलंय, मायग्रेशन ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स. बर्ड्स पण असतात झाडांवर, जर आगत जर लागली त्यांच्या घरटे त्यांना ऑब्विसली त्यांना सोडून जावं लागणार आहे. त्याच प्रकारे तिचे जे काही ॲनिमल्स असतात ॲनिमल्सला पण आपला घर सोडून जावं लागणार आहे. मग जेव्हा ॲनिमल्सचं काय असतं टेंडन्सी, जसं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर 10-15 वर्ष एकाच गावात राहिला, एकाच मोहल्ल्यामध्ये राहिला, एकाच वार्डामध्ये राहिला, जर तुम्हाला नुसतं वार्ड जरी चेंज करा म्हणा ना तरी तुमच्या मेंटॅलिटीवर फरक पडतो. बरोबर आहे. तरी तुम्हाला स्ट्रेस येतो की माझे इथले मित्र, माझी इथल्या मैत्रिणी, यांना सोडून मी कसं जाऊ, सर्व होतं. सेम ॲनिमल्स पण जेव्हा मायग्रेट करतात ना एका प्लेसवरून
एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जेव्हा मायग्रेट करतात त्यांच्या पण काय त्यांच्यावर पण स्ट्रेस होतो, त्यांच्या पण मेंटॅलिटीवर पूर्ण फरक पडतो. बरोबर आहे, तो एक फरक झाला. किंवा डिस्ट्रक्शन ऑफ मेडिसिनल प्लांट्स अँड ॲनिमल्स. बरोबर आहे, मेडिसिनल जे काही प्लांट्स असतात, मेडिसिनल प्लांट्स, बरोबर आहे, अख्खा नीम अडुरसा आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये बघितलाय. बरोबर आहे, प्रिव्हियस चॅप्टरमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये बघितलं होतं की नाही. बरोबर आहे, त्यामध्ये पूर्ण जर मेडिसिनल प्लांट जर पूर्णपणे व्हॅनिश झाले, पूर्णपणे जळून खाक झाले, तर त्यांच्या आयुर्वेदामध्ये कितीतरी इम्पॉर्टंट आहे. बरोबर, कितीतरी इम्पॉर्टन्स आहे त्या. आणि तेच जर पूर्ण प्लांट चालले गेले तर ऑब्वियस आहे की कितीतरी मोठा नुकसान होईल. बरोबर आहे, त्याच प्रकारे जसा फॉरेस्ट फायरचा एक नुकसान झाला. त्यानंतर अर्थक्वेक जर आला, अर्थक्वेक जर भूकंप आला, भूकंप आल्यानंतर काय होईल, कोलॅप्सिंग ऑफ हाऊसेस म्हणजे प्रॉपर्टीचं नुकसान झाला, ऑब्वियस आहे. त्यानंतर डेव्हलपिंग क्रॅक्स इन द लँड, म्हणजे आपलं जे जमीन आहे ते तुम्ही याच्यामध्ये बघू शकता पूर्ण नासधून, जमीन वर खाली. मग आता एवढा झाला ते ट्रान्सपोर्ट हे होणार. मग एखादी जर अफेक्टेड जर एरिया असेल, एखादी जर गाव, भरपूर मोठा एक गाव जर अफेक्टेड असेल, चारही बाजूला काय झालं, त्याच्या पूर्ण जमीन जी आहे ते नासधूस झाली आहे. बरोबर आहे, वर खाली पूर्ण झाले, तर यांना जर फूड लागत असेल तर हे प्रोव्हाइड कसे करतील, वरून जो काही आपला एअर ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामधूनच ते फक्त प्रोव्हाइड करतील. पण ट्रान्सपोर्टेशन तर पूर्ण बंद झालाय ना, मग त्याला परत पूर्ण येतपर्यंत कितीतरी टाइम निघून जाईल. बरोबर आहे, कितीतरी मोठा टाइम निघून जाईल. बरोबर आहे, तर तो पण काय करतो, एक इफेक्ट दिसतो. बरोबर आहे, डिझास्टरचा, अर्थक्वेकचा हा झाला एक इफेक्ट. बरोबर, कोलॅप्सिंग ऑफ हाऊसेस अँड डेव्हलपिंग क्रॅक्स इन द लँड, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनवर अल्टिमेटली फरक पडणार आहे. किंवा वॉटर सप्लाय आहे, जमिनीच्या आतमधून असतो, तो पण नासधूस होऊन जाणार. बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर वॉर भरपूर मोठा आहे. वॉरमुळे काय होतं, इकॉनॉमिक क्रायसिस. वॉर जेव्हा होते ना, तर तुम्ही ऐकलं असणार, जेव्हा रशिया युक्रेनचा वॉर सुरू होता तेव्हा पूर्ण काहीतरी शेअर मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स आले होते. बरोबर आहे, तो काय तो इकॉनॉमिक क्रायसिस आहे. बरोबर आहे, एकदम अशा वस्तू असतात जसं काही पाण्याची बॉटल, वॉरच्या ड्युरिंगमध्ये जे 20 रुपयाला बॉटल भेटत होती आपल्याला पाण्याची बॉटल, त्यांचं डायरेक्ट 200 रुपये किंमत होते. कारण लोकांना सप्लाय बंद होऊन जातो. मग जे आहेत लोक काय करतात, त्यालाच महागाच्या किमतीमध्ये विकत जातात. हे तर पैसा कमवत आहेत, पण बाकीचे तर गरीब होतात ना अल्टिमेटली, म्हणजे इकॉनॉमिक क्रायसिस. बरोबर आहे, एवढा ठीक आहे, चलो ठीक आहे. त्यानंतर टेररिझम एकदम पूर्ण दबदबा बनून जातो. सारखे लोक बंदुका घेऊन असे टुडू 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 त्यांचे ते सुरू असतात. बरोबर आहे, लोकांना कसं असतं, एकदम पूर्ण स्ट्रेस येतो डोक्यावर की हा समोर काय झालाय, सराउंडिंग मध्ये काय झालंय. लहान लहान मुलं जर ते बघत असतील ह्या गोष्टी, तर किती मोठा त्यांच्या मन काय म्हणतात आपलं जे मानसिकतेवर किती मोठा त्यांचा फरक पडत असेल. बरोबर आहे, हे तर हे झाले आपले डिझास्टर्स, हे झाले इफेक्ट्स. बरोबर आहे, आता पुढचे इफेक्ट कुठले कुठले आहेत, काय काय परत इफेक्ट आहे. इट अफेक्ट्स द इकॉनॉमी ऑफ नेशन. बरोबर आहे, हा इट अफेक्ट द इकॉनॉमी नेशन. तर आता समजा हा एक आहे आपला पोर्ट, हा काय आपला एक पोर्ट. पोर्ट म्हणजे कुठला, चार्जिंग पोर्ट नाही, हा कुठला पोर्ट आहे, ज्याच्यावर मोठे मोठे शिप काय येतात, काहीतरी माल घेऊन येतात, किंवा इथला माल दुसऱ्या काय करतात, दुसऱ्या नेशनला प्रोव्हाइड करतात. बरोबर आहे, तर इंडिया एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोन्ही पण करतो. बरोबर आहे, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोन्ही पण करतो. आता मला सांगा, हा जो पोर्ट आहे, बरोबर आहे, हा जर पोर्ट आहे, जर हा पोर्ट जर काहीतरी युद्ध झाला आणि या युद्धामुळे हा पोर्ट जर तुटला, हा जो आहे ज्याच्यावर माल लोडिंग अनलोडिंग सर्व करत होते, तर तो जर तुटला, तर मला सांगा मालाचा लोडिंग आणि अनलोडिंग होईल का, नाही. जर इंडियामधला जर माल एक्सपोर्ट झाला नाही, तर ऑब्वियस आहे की ते पैसे देतील नाही बाहेरचे. म्हणजे मला सांगा इंडियापाशी पैसे कमी पडले की नाही. ठीक आहे, त्याच प्रकारे जर बाहेरून देशातून येणारा एखादी काही समजा आता क्रूड ऑइल आहे, एखादा जो आपला खनिज तेल आहे तो घेऊन आला कोणीतरी, जर तो येतच नसेल, हा पोर्टच नसेल, तर तो अनलोडिंग कुठं करणार. मग मला सांगा पेट्रोलचे किमतीचे जे पेट्रोल डिझेलचे किमती आहेत ते वाढतील की नाही. बरोबर आहे, म्हणजे डिस्टेबिलिटी आली इकॉनॉमीमध्ये, इकॉनॉमीमध्ये डिस्टेबिलिटी आली. त्याच प्रकारे हा जो एवढा पोर्ट आहे, बरोबर आहे, याला बांधायला पैसा लागेल, म्हणजे खर्च झाला, अल्टिमेटली त्याच्यामध्ये पुढे काय झाला, इकॉनॉमीचा लॉस झाला. सही बात आहे, एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे सर. त्यानंतर काय म्हणताय, इट अफेक्ट्स म्हणजे डिझास्टर अफेक्ट्स ऑन अ सोशल लिडरशिप इज दॅट इफ सोशल लिडरशिप इज नॉट स्ट्रॉंग इनफ सिटीजन बिकम कन्फ्युज. आता एखाद्या ठिकाणी काय झालंय, फ्लड आलाय. बरोबर आहे, एखाद्या गावात फ्लड आला, बरं फ्लड आलाय, पण त्याची जे काही आता एखादी एक म्हणजे गव्हर्नमेंट, ऑब्वियस आहे की आपल्याला काही पण झालं तर आपण गव्हर्नमेंटकडे काय करतो, दाद मागतो. बरोबर, गव्हर्नमेंटला आपण रिक्वेस्ट करतो की प्लीज सर आम्हाला अशी अशी मदत द्या, तशी. आता ही जर गव्हर्नमेंटच जर स्ट्रॉंग नसेल,
किंवा जो कोणी त्याचा जर लिडरशिप असेल, जर समजा एखाद्या मोहल्ल्यात जरी काहीतरी प्रॉब्लेम झाला, एका वार्डात जरी काही प्रॉब्लेम झाला आणि त्यातला वॉर्ड मेंबर जरी तो काय असेल तेवढा स्ट्रॉंग नसेल, तर लोक काय होऊन जातात, कन्फ्यूज होऊन जातात. अरे पण याच्याकडे जाऊ की नाही, हा मदत करेल की नाही, आणि मदत करेल तर कुठल्या लेवलची करेल, काय करेल. लोकांच्या मनामध्ये पूर्ण केऑस सुरू होऊन जातो, बरोबर, गोंधळ सुरू होऊन जातो. तर लोक त्याच्यावर ट्रस्ट करतील नाही. आता लोकांचं जर समजा आता एखादी अर्थक्वेक आलाय, ठीक आहे, अर्थक्वेक आलाय, जर हा लिडरशिप स्ट्रॉंग नसेल, तो लोकांना जर मोटिवेट करत नसेल की बाबा तुमचे भाऊ बंधू आतमध्ये लपलेले आहेत, तुम्ही स्वतःचा जीव तर वाचवा पण त्यांना पण जाऊन वाचवा, तर लोक त्या पार्टिसिपेशन मध्ये, रेस्क्यू जो आहे, मला सांगा 1 लाख लोकसंख्येचा जर गाव असेल आणि जे काही टीम असतात, रेस्क्यू टीम असतात, त्यांच्यामध्ये फक्त 10,000 लोक आहेत, तर मला सांगा किती लोकांना वाचवतील ते. तर अशा वेळी जे चांगले सुरक्षित लोक आहेत किंवा जे लोक वाचले आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन यांना हेल्प करून बाकीचे जे काही आतमधले दबलेले लोक आहेत किंवा जे काही मेलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढायला पाहिजेत. जर आता हे लिडरशिप काय म्हणतो आपण, जर एखाद्या वरचा व्यक्ती जर स्ट्रॉंग नसेल तेवढा, तर ऑब्विस आहे की तो मोटिवेट करू शकणार नाही आणि लोक काय करतील, ते घाबरून जातील, तो अर्थक्वेक पाहूनच घाबरून जातील आणि ते स्वतःबद्दल विचार करतील की लोक कोण दबले आहेत, काय झाले, त्यांना मदत करायला जातील का नाही. या पॉइंटमध्ये हाच बोलला आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर काय, पुअर पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन ऍक्टिव्हिटीज, बरोबर आहे. हे जे आहे की रेस्क्यू मध्ये कमीत कमी लोक जातील. त्यानंतर रिहॅबिलिटेशन म्हणजे काय की पुनर्वसीकरण, बरोबर. आपण पुनर्वसन म्हणजे इकडचे लोक पूर्ण हे झालाय, डिझास्टर झालाय, इथल्या लोकांना फ्लड येत आहे, तर फ्लड मधल्या सर्व लोकांना बाहेर काढा. मग किती टीम, जे आपली एनडीआरएफची जे टीम म्हणतो किंवा दुसरी कुठली जे लोकल बॉडी असेल ते मदत करतात, पण करून करून किती करतील, जर लोकांचा पण पार्टिसिपेशन पाहिजे, बरोबर आहे. जर कोणाला पोहता असेल तो जाईल, तर लोकांना घेऊन येईल, बरोबर आहे. ह्या सर्व गोष्टी कोण करणार, जेव्हा यांची जर जे काही वरची जे लिडरशिप आहे किंवा जो यांचा जो गव्हर्नमेंट आहे किंवा जो कोणी यांचा जो टॉप लिडर आहे तो कसा पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. त्याच वेळी काय करतील, लोक आपले मदत करू शकतील, तेव्हा हे जास्तीत जास्त टेक पार्ट करतील, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे कसं की ट्रान्सपोर्टेशन पूर्ण चुकलाय, बरोबर आहे. भूकंप आला, पूर्ण ट्रान्सपोर्टेशन गेला, काय काय आपलं कम्युनिकेशन आहे तो सर्व चुकला. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जो कोणी याला बॅलन्स करतात, जो कोणी याला मेंटेन करतात, त्यांच्यावर पूर्ण काय येईल, पूर्ण प्रॉब्लेम येईल, बरोबर आहे. किंवा रोड ट्रान्सपोर्ट, जर आता रोडच जर वर खाली चालले गेले भूकंपामध्ये, तर काय होणार, काय होणार, अल्टिमेटली लोकांमध्ये काय होणार, भीती येणार. किंवा जे काही आता ऍडमिनिस्ट्रेशन होता, म्हणजे बरोबर ट्रान्सपोर्ट होतो किंवा फूडचा ट्रान्सपोर्ट होतो पूर्ण बंद होऊन जाणार, पाण्याचा ट्रान्सपोर्ट होतो पूर्ण बंद होऊन जाणार, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्हवर पण काय येतील, प्रॉब्लेम्स येतील. तर हे सर्व प्रॉब्लेम्स हे काय, हे सर्व इफेक्ट दिसतात कुणाचे, डिझास्टरचे. मग तो कुठल्या पण डिझास्टरचा राहू द्या, बरोबर. हे सर्व त्याच्यावर प्रॉब्लेम दिसून पडतात, बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे काय होणार की पीपल म्हणजे काय, जे काही लोक आहेत ते काय स्ट्रेसमध्ये येऊन जातील की आता होईल काय, जीव वाचेल की नाही, माझा कोणतरी भाऊ तिकडे लटकलेला आहे, त्याला वाचवतील की नाही, म्हणजे काय त्यांच्या प्रेशर बिल्डअप होईल, बरोबर आहे. त्याच प्रकारे काय होते, इकॉनॉमी पूर्ण काय होणार, डाऊन होऊन जाणार, बरोबर. जसा कोविड आला होता, कोविडमध्ये काय झालं होतं, इकॉनॉमी, शेअर मार्केट एवढा खाली पडला तर एवढा खाली पडला होता की विचार करायचा काम नाही. का बरं, कारण लोकांच्या मनात भीती आली होती, बरोबर आहे. वाचणार की नाही वाचणार, हा एवढूसा इन्फेक्शन आहे पण लोकांचा जीव घेऊन चालला, लाखोच्या संख्येमध्ये लोक मेले, ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी लोक पागलासारखे धावत होते, जे किंमत बोलले ते किंमत द्यायला तयार होते, बरोबर आहे. सर्व वर खाली झालं होतं, बरोबर आहे. ठीक आहे. तर हे झाले आपले इफेक्ट्स ऑफ डिझास्टर, कशा प्रकारे इफेक्ट करतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला चार्ट दिला असेल, ठीक आहे, हा एक काहीतरी चार्ट आहे, ठीक आहे. तर कुणावर कशा प्रकारे काय इफेक्ट पडतो ते तुम्हाला दिलाय, ठीक आहे. जर एखादी जर डिझास्टर झाला, तर हा डिझास्टर झाला तर या डिझास्टरला मेंटेन कसं, का डिझास्टरचा फरक कसा पडतो. फॉर एक्झाम्पल इन्व्हायरमेंटवर कसा फरक पडतो, ठीक आहे. इन्व्हायरमेंटवर कसा फरक पडतो बघा, पार्शियल और कंप्लीट कोलॅप्सिंग ऑफ अ बिल्डिंग, बरोबर आहे. काही काही घरं पूर्णपणे पडतात, तर काही काही घराचा थोडाफार पार्ट पडतो, बरोबर आहे. त्यानंतर ड्राईंग आउट वॉटर सोर्सेस जे काही असतात, जसं आता फेमिन जर झालं तर पूर्ण काय झालं, इन्व्हायरमेंट पूर्ण पाणी पूर्ण जमिनीतला पूर्ण संपून जाणार, बरोबर आहे. त्यानंतर काय, कंटॅमिनेशन ऑफ द वॉटर, ठीक आहे. जर आता एकदम समजा एखादी केमिकल फॅक्टरी आहे, अर्थक्वेक आला, बाजूबाजूला काय पूर्ण त्याच्या आजूबाजूला काय नदी आहे, केमिकल फॅक्टरी जर आता नदीच्या काठी लागून असेल तर ते केमिकल फॅक्टरी जर पूर्ण त्यामध्ये तैसमय झाली, तिथला पूर्ण केमिकल वॉटर बॉडीमध्ये जर आला तर काय होईल, वॉटर सोर्सेस बिकम कंटॅमिनेटेड, बरोबर आहे. जे काही वॉटर बॉडी आहे, जे काही वॉटर सोर्सेस आहेत ते काय कंटॅमिनेट होतील. अल्टिमेटली त्याचा इफेक्ट कोणावर दिसणार आहे, आपल्या एखाद्या लाईव्हवर दिसणार किंवा ॲक्वॅटिक ॲनिमल्सवर दिसणार आहेत, बरोबर आहे. त्यानंतर काय म्हणताय,
स्टिंकी पोल्युशन ऑफ द इन्व्हायरमेंट ड्यू टू द डिकम्पोजिंग कॉर्प्सेस ऑफ ह्युमन्स अँड द अदर एनिमल्स. ठीक आहे, हा पण एक इन्व्हायरमेंटवर फरक पडतो. ठीक आहे, त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनल यांच्यावर काय फरक पडतो. त्यानंतर स्ट्रेस ऑन वर्कर, जे काही आहेत म्हणजे रस्ता बांधणारे आहेत, ठीक आहे, किंवा पाईपलाईन जर पाण्याची पाईपलाईन जर फुटली असेल तर त्यांच्यावर की कमी टाइम पिरियडमध्ये हा काम परफेक्ट झाला पाहिजे, हा काम निपटला पाहिजे, तर वर्करवर किती स्ट्रेस येईल. बरोबर आहे, रात्रंदिवस ते कामं करतात. बरोबर, हे झाला स्ट्रेस. त्यानंतर काय, कोलॅप्सिंग ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टीम, जे काही ट्रान्सपोर्ट सिस्टीम होती, बरोबर आहे, रोड्स होते किंवा रेल्वे पटरी असेल किंवा जर एखादी पोर्ट तुटला असेल तर त्यासाठी जे काही वॉटर होते ते सर्व काय झालं, तो सर्व त्याच्यावर काय अफेक्ट पडणार. ठीक आहे, त्यामध्ये शॉर्टेज ऑफ फॅसिलिटी, जसं फूड कमी पडणार, बरोबर आहे, वॉटर कमी पडणार, ते शॉर्टेज येणार. बरोबर आहे. त्यानंतर काय, मेडिकल. आता मेडिकलमध्ये काय, इंजुरीज, इमोशनल मेंटल स्ट्रेस, हा तर आहे सर्वांना माहित आहे. इन्क्रीज इन इपिडेमिक्स, बरोबर आहे, डेथ ऑफ विक्टिम. कोविडचा समजून घ्या, कोविडचा तुम्ही विचार केला तर सर्व ह्या मेडिकलवर कसं, मेडिकल फॅसिलिटीवर कितीतरी फरक पडणार. बरोबर आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स, सडन इन्क्रीज इन द फंड एक्सपेंडिचर. बरोबर आहे, जसा पोर्ट तुटला, पोर्टला बांधणं अत्यंत आवश्यक आहे, मग त्याला तातडीत बनला जातो, मग जेवढा खर्च होऊ दिला. मग मला सांगा सडन एक्सपेंडिचर झाला की नाही. एक्सपेंडिचर मध्ये काय होतं, खर्च. मग मला सांगा सडन खर्च वाढला की नाही. ऑब्वियस आहे, वाढला सर. बरोबर. त्यानंतर काय, शॉर्टेज ऑफ फंड फॉर द डेव्हलपमेंट अँड द अदर सेक्टर्स. हा कसा असतो, बाकी सर्व कसं असतं, प्लॅन्ड असतो. बरोबर आहे, की याला आपण एवढा खर्च करणार, त्याला तेवढा खर्च करणार. पण मधामध्ये जर पोर्ट तुटून गेला तर ऑब्वियस आहे की इकडचा थोडा फंड काढून तिकडे प्रोव्हाइड करायला, मग इकडे थोडा शॉर्टेज पडेल की नाही. ऑब्वियस आहे, हाच एक गोष्ट आहे. ठीक आहे, त्या म्हणलाय डिक्रीज इन प्रोडक्टिव्हिटी. जर कंपनी जर हे झाला किंवा आता स्ट्राईकवरच चालले गेले, ठीक आहे, साखरच्या प्रोडक्शन करण्यामधल्या जसे 10 कंपन्या असतील इंडियामधले, 9 कंपन्या बंद झाले, तर मला सांगा प्रोडक्टिव्हिटीवर फरक पडला की. साखर उत्पन्न फक्त एका कंपनी किती करणार, प्रोडक्शन करून किती करणार, म्हणजे प्रोडक्टिव्हिटीवर काय झाला, कमी पडला. बरोबर आहे. ठीक आहे, तर आता सोशल बघू. आता सोशलवर कसा फरक पडतो, आपल्या याच्यावर कसा पडतो. बरोबर आहे. पीपल लॉसेस देअर हाऊसेस. बरोबर, हाऊसेस, शेल्टर, फूड. बरोबर आहे, लाईव्स. म्हणजे याच्यामुळे काय झाला की डिझास्टरमुळे काय झाला की लोकांचे भरपूर सारे घरं गेले. आता घरं गेले, घरामध्ये अन्न होता, आता अन्नही गेला. अन्न गेल्यामुळे काय झालं, त्यांच्यावर स्केरसिटी पडली, त्यांना फूड बरोबर भेटत नव्हता. आता जर फ्लड आला असेल, पाणी राहते आजूबाजूला, पण तो पाणी आपण पिऊ शकत नाही. बरोबर आहे, पाण्याचा पण शॉर्टेज पडला. बरोबर, अर्थक्वेक आला तर पूर्ण घरच खाली जातो, मग तर काय बघायचं कामच नाही. बरोबर आहे, मोठे असं क्या बोले, बीच में दरार पड जाती, तर दरार पण तेच काम करते. बरोबर आहे. ठीक आहे, तर हा झाला सोशल इफेक्ट. त्यानंतर पॉलिटिकल काय होणार, इफ political leader is not strong enough, people will not going to ट्रस्ट ऑन देम. बरोबर आहे, ट्रस्ट ऑन देम. काय होईल, जर वरची पॉलिटिकल पार्टी जर स्ट्रॉंग नसेल, तुमचा जर काय म्हणता वार्ड मेंबर जर स्ट्रॉंग नसेल, जर तुमच्या वार्डामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तुम्ही त्याच्यावर विश्वास करणार का, नाही करणार. तो जो काही म्हणतोय, अरे तू तर काही बोलूच नको भावा, तू शांत बस, तू बोलशील तर तू मार खाशील, लोक असे बोलतील. बरोबर आहे. तर हे जर होईल तर मला सांगा पीपल जास्तीत जास्त पार्टिसिपेट करतील का. रेस्क्यूचा टीम असेल, रेस्क्यू टीम सोबत ते स्वतः बोलतील की चला मी पण मदत करतो सर, नाही, ते आपले पडून चालले जातील. बरोबर आहे. रिहॅबिलिटेशन मध्ये काम करतील का, नाही, ते पण आपले पडून जातील. बरोबर आहे. तर हे सर्व डिझास्टरचे इफेक्ट कुणाला दिसतात, आपल्यावर दिसून पडतात. तर प्रत्येक काय म्हणतात आपला, जसा पॉलिटिकलचे 2 तुम्ही हे वाचून ठेवा, किंवा हे सर्व जो डिझास्टर हा जो तुम्हाला दिसतं ना, हा टेबल तुम्ही पूर्ण पाठ करून ठेवा. बरोबर आहे. कुठले पण डिझास्टरचा इन्व्हायरमेंटवर कसा फरक पडतो तो विचारू शकतात एक्झाम्पल, किंवा डिझास्टरचा काय म्हणतात आपला पॉलिटिकल याच्यावर कसा फरक पडतो, सोशल याच्यावर कसा फरक पडतो, बरोबर, ऍडमिनिस्ट्रेटिव्हवर कसा फरक पडतो, हे सर्व तुम्हाला पेपरामध्ये येऊ शकतं. म्हणून हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, जास्त काही नाही, इन्फॉर्मेटिव्ह आहे. आणि तुम्ही जर तुमच्या घरी जर आग लागली तर तुम्ही काय करणार, ऑब्वियस आहे की मी काही ना काहीतरी ऍक्शन करणार. घरी बसून तर नाही राहणार. पप्पा यार बुझा लो यार, आग क्या देख रहे हो, मम्मी यार पानी तो लाओ यार एक गिलास, यहाँ पे आग की वजह से पूरा गला सूख गया मेरा, चिल्ला कर.
असं म्हणणार का तुम्ही? तुम्ही काहीतरी हातभार लावणार, बरोबर आहे. हेच तर आहे या चॅप्टरमध्ये. मॅनेज कसं करताय तुम्ही स्वतःला किंवा आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या सराउंडिंगला, जर एखादी काहीतरी डिझास्टर आला, सेम सर्व आपल्या माइंडचं सर्व थिंकिंग आहे. म्हणून तुमच्या हातातले मार्क्स आहेत, काही टेन्शन नाही आहे, बरोबर आहे. चला ठीक आहे. नेक्स्ट काय? नेक्स्ट आहे की नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. आता डिझास्टरचा नेचर कसा असणार, त्या स्कोप कसा असणार ते बघूया, ठीक आहे. तर काही काही फेजेस असतात डिझास्टरला मॅनेज करण्यासाठी किंवा डिझास्टरचे होण्यासाठी काहीतरी फेजेस असतात. तर फेजेस कुठले कुठले आहेत? फेजेस इन डिझास्टर्स अँड डिझास्टर मॅनेजमेंट. तर हे आहेत, आता काय म्हटलं तुम्हाला, प्री डिझास्टर फेज आहे, वॉर्निंग फेज आहे, वॉर्निंग आहे, वॉर्निंग नाही, हा कसा, हा टी वॉर्निंग, ठीक आहे. वॉर्निंग फेज आहे, इमर्जन्सी फेज आहे, रिहॅबिलिटेशन फेज आहे, रिकव्हरी फेज आहे, रिकन्स्ट्रक्शन फेज आहे. तर नावावरून तुम्हाला समजलं असणार, बरोबर आहे. पण त्याच्यामधले 3 काहीतरी महत्वाचे काय आपल्याला फेजेस दिले आहेत, ठीक आहे. 3 काहीतरी महत्वाचे फेजेस दिले आहेत. फेज ऑफ इमर्जन्सी पहिला फेज आहे, फेज ऑफ इमर्जन्सी. म्हणजे काय झालंय की डिझास्टर झालेला आहे, डिझास्टर झालेला आहे. आणि डिझास्टर कसा असतो सर्वांना माहिती आहे, कसा असतो, सडन. कसा असतो, सडन. काही माहिती नसते, कुणाला काही आयडिया नसते डिझास्टर कसं होणार, काय होणार, सडनली होऊन जातो, बरोबर आहे. तर म्हणजे काय झालं, इमर्जन्सी आली. इमर्जन्सी म्हणजे काय होतं, आपत्कालीन स्थिती. आपत्कालीन स्थिती कधी असते की आपल्याला काहीच माहित नाही, अचानकपणे होऊन गेली, इमर्जन्सी. इमर्जन्सी, बरोबर आहे. तर इमर्जन्सी आहे, तर पहिला आहे फेज ऑफ इमर्जन्सी. तर या फेजचा मेन इम्पॉर्टन्स काय, लक्षात ठेवा. या फेजचा मेन इम्पॉर्टन्स काय आहे, तर हे इम्पॉर्टंट पॉइंट आता आपण बघणार आहोत, ठीक आहे. सर्वात पहिला पॉइंट आहे सेव्हिंग ऑफ मॅक्सिमम लाईव्स. जास्तीत जास्त जीव वाचवणे. इमर्जन्सी आली, डिझास्टर झाला, अर्थक्वेक आला, नासधूस झाली आहे, आता काय करायचं, आता काय करायचं. तर याचा काम आहे की जास्तीत जास्त लाईफ आपण काय केला पाहिजे, लाईफ जे आहेत आपण वाचवल्या पाहिजेत, ठीक आहे. हा एक मेन पॉइंट झाला. त्यानंतर कुठला आहे, त्यानंतर आहे, सॉरी बच्चो, त्यानंतर आहे की, त्यानंतर कुठला आहे, हा त्यानंतर आहे सर्चिंग अँड रेस्क्यू ऑपरेशन, ठीक आहे. अर्थक्वेक झाला, भूकंप आला, जमिनी खाली म्हणजे काय बिल्डिंग होतं त्यामध्ये दबले, काही काही लोक दबून गेले. तर आता दबलेले लोक आहेत किती, 10 मजलीची बिल्डिंग आहे, ती खाली पडली. तर आता मला सांगा, ती खाली पडली तर ऑब्वियस आहे की एका मजलीचा असेल तर पटकन खाली पडला, त्यामुळे आपण शोधू शकतो की एवढ्या एरियामध्ये असतील. पण 10 मजलीची बिल्डिंग खाली पडली तर त्याच्यामधले कितीतरी लोक काय होतील, दबलेले असतील. आता ते लोक दबलेले आहेत कुठं नक्की, त्यांना काय करावं लागेल, त्यांना सर्चिंग करावं लागेल, बरोबर आहे, सर्चिंग करावं लागेल. त्याच प्रकारे ते जर सर्च झाले, ते जर भेटले, त्याला काय करावं लागेल, त्यांना रेस्क्यू ऑपरेशन करावं लागेल. त्यांना म्हणजे बाहेर काढणं, त्यांना पाणी देणं, सर्व करणं, त्यांना काय करावं लागतील, बाहेर काढावं लागतील, बरोबर आहे. मस्त आहे की नाही, हा बघितला, बघा 1 2 3, बरोबर आहे. हा बढिया आहे, ठीक आहे. त्यानंतर मेडिकल असिस्टंट, बरोबर आहे. जर एखादे व्यक्ती जर निघलायत, त्यांना बाहेर काढलेत, बरोबर आहे, त्यांना घेऊन बाहेर निघलेत, सर्वजण त्यांना जे काय रेस्क्यू केल्यात ऑब्वियस आहे त्यांना काहीतरी इजा झाली असेल तर लगेच त्यांना काय केलं, मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे, बरोबर आहे. त्यांना पाणी देणं, त्यांना मेडिकेशन करणं, त्यांना फर्स्ट एड वगैरे लावून त्यांना काय करणं, हॉस्पिटलला पाठवणं, हे सर्व काय झालं, मेडिकल असिस्टन्स, मेडिकल असिस्टंट. त्यानंतर काय, फर्स्ट एड. फर्स्ट एड म्हणजे तो काही बघायचं कामच नाही. फर्स्ट एड म्हणजे सर्वात प्रथम उपचार म्हणतो, बरोबर आहे. जर कोणाला खर्चटलं असेल, कोणाला ब्लिडिंग होत असेल तर ती ब्लिडिंग तिथं थांबवा आणि त्याला काय करा, त्यांना हॉस्पिटलला तिकडे पाठवा, बरोबर आहे. तर काय झाला तो फर्स्ट एड, ठीक आहे. आणि रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस. आता कम्युनिकेशन काय झालंय, टॉवर पूर्णच्या पूर्ण खाली पडल्यात, बरोबर आहे. लोक एकामेकाला कम्युनिकेट करू शकत नाहीत. जसा फ्लड आलाय, फ्लड मधला एकाच घरचे व्यक्ती, अर्धे व्यक्ती कुठल्या घरी दुसरीकडे आणि अर्धे व्यक्ती कुठल्या घरी दुसरीकडे. आता त्यांच्याकडे असेल कम्युनिकेशन कसे करणार ते, जर मोबाईलचे टॉवर जर पाण्याखाली चालले गेले तर ऑब्वियस आहे कम्युनिकेशन तुटणार. आता कम्युनिकेशन परत त्याला काय करावं लागणार, इस्टॅब्लिश करावं लागणार. म्हणजे मला सांगा, ऍडमिनिस्ट्रेटिव्हवर प्रॉब्लेम आले की नाही, ऍडमिनिस्ट्रेटिव्हवर प्रेशर आला की नाही, की कम्युनिकेशन लवकरात लवकर लोकांचं सुरळीत करा, तो झाला कम्युनिकेशन. रिस्टोरिंग कम्युनिकेशन म्हणजे सर्वात लवकरात लवकर कम्युनिकेशन त्यांनी काय केलं पाहिजे, रिस्टोर केलं पाहिजे. हे कुणाचं आहे, हे आहेत इम्पॉर्टन्स ऑफ कुठल्या आहेत, इमर्जन्सी फेजचा इम्पॉर्टन्स आहे, बरोबर. पहिली फेज झाली, ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता काय करा, सेव्हिंग ऑफ लाईफ जास्तीत जास्त. आणि तुम्ही बघितला हा व्यक्ती कशाचा आहे, हा व्यक्ती आहे एखाद्या टीमचा, जो वाचवणाऱ्या टीमचा आहे. पण तुम्ही जर बघितलं स्ट्रॉंग जर लिडरशिप असेल तर बाकीचे जे लोक आहेत ते बाकीचे लोक पण काय करतात, याच्यामध्ये टेक पार्ट करतात, बरोबर आहे. बाकीचे लोक पण काय करतात, चला सर आम्ही तुम्हाला मदत करतो, जेवढे काही लोक आहेत पटपट शोधा, त्यांना काय करा, बाहेर काढा, बरोबर आहे. त्यानंतर काय, सर्चिंग अँड रेस्क्यू, बरोबर आहे. हे जमिनीखाली दबलेले आहेत, हे पूर्ण बाहेर काढा. कोणाचा आवाज येत असेल की वाचवा त्याला बाहेर काढा, पूर्ण वरचे दगड फेका, त्यांना बाहेर काढा, सर्चिंग अँड रेस्क्यू, बस फेज ऑफ इमर्जन्सी.
फेज ऑफ इमर्जन्सी. ठीक आहे, चला नेक्स्ट कुठला आहे? नेक्स्ट आहे ट्रान्झिशनल फेज. तर ट्रान्झिशनल फेज हा काय असतो की जसं आपला इनिशिएट असतो कुणाच्या फेज ऑफ इमर्जन्सी नंतर लगेच दुसरा फेज लागतो. ठीक आहे, तर इम्पॉर्टन्स ऑफ दिस फेज, तर या फेजचा इम्पॉर्टन्स काय? ठीक आहे, तर तेच आहे, जास्त काही इम्पॉर्टन्स म्हणजे काही हे बघा काय ट्रान्झिशनल फेज मध्ये काय असतं? रिहॅबिलिटेशन ऑफ द विक्टिम इन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ दिस फेज. त्या सर्वात इम्पॉर्टंट आस्पेक्ट काय असतो? सर्वात इम्पॉर्टंट काय असतो या फेजचा महत्व काय? एक मेन पॉइंट आहे, तो कुठला आहे? मेन पॉइंट अशा प्रकारे आहे, मेन पॉइंट अशा प्रकारे आहे की रिहॅबिलिटेशन. बरोबर आहे, क्या कर दिया हमने ये. कुठला घ्यायचा कलर? हा चला हा घ्यायचा. ठीक आहे, रिहॅबिलिटेशन. कुणाचं रिहॅबिलिटेशन? जे कोणी विक्टिम आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन, त्यांचं पुनर्वसन करा. त्यांना तिथून ते जे काही ती काही जगत जी काय म्हणजे जागा जी काही डिस्ट्रक्शन झाला, त्यामुळे डिझास्टर झाला, त्यापासून काढून चांगला सुरक्षित जागेवर न्या. त्यांना काही मेडिकेशन लागायचं मेडिकेशन प्रोव्हाइड करा. हे सर्व काय झाला? हा मेन आस्पेक्ट आहे कुणाचा? ट्रान्झिशनल फेजचा. काय? ट्रान्झिशनल फेजचा मेन आस्पेक्ट आहे. रिहॅबिलिटेशन ऑफ द विक्टिम्स इज द इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ दिस फेज. बरोबर आहे. त्यानंतर कुठले कुठले येतात? त्यानंतर येतात क्लिअरिंग ऑफ डेब्रिज. बरोबर आहे, हे जे काही डेब्रिज असतील, डेब्रिज म्हणजे काय? आपला आजूबाजूला जो काय आपला जसं बिल्डिंग कोसळल्यानंतर काय झालं? आजूबाजूला काय पडणार? पूर्ण दगड वगैरे पडणं असतं. बरोबर, त्यांना तसंच ठेवून नाही पडणार. आता हा जर रस्ता आहे, ही जर बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग याच्यावर पडली तर मला सांगा कम्युनिकेशन तुटला लोकांचा. बरोबर आहे, तर हे लवकरात लवकर याचा पूर्ण जो काय आपण माल म्हणतो तो बाहेर काढा. बरोबर आहे, या जो काय आपला जो काय करायला क्लिअर करा. जे काय दगडे माती गोटे असतील त्यांना काय करा? बाहेर काढा. कम्युनिकेशन सुरळीत करा. तिथले जे लोक आहेत त्यांना घेऊन सेफ जागेवर घेऊन जा. बरोबर आहे, फेज ऑफ ट्रान्झिशनल. बरोबर, ट्रान्झिशनल फेज. त्यानंतर काय? रिस्टोरिंग वॉटर सप्लाय. बरोबर, अर्थक्वेक आलं, जमीन वर खाली झाली आणि जमिनीच्या आतमधून काय होती? पाईपलाईन होती वॉटर सप्लाय करणारी, ती पण तुटली. म्हणजे लोकांना पाणी नाही पोहोचणार. आता पाण्याशिवाय तर जगू शकत नाही. म्हणून त्याला बिलकुल काय क्विक मोडवर काय म्हणतो त्याला ऍक्टिव्हेट करतात आणि काय करतात की वॉटर सप्लायला रिस्टोर करतात. बरोबर, वॉटर सप्लायला काय करतात? रिस्टोर करतात. त्यानंतर काय? रिपेअरिंग रोड्स. अर्थक्वेक आला किंवा फ्लड झाला, सर्व रोड वाहून गेले. काय लँडस्लाइड झाला, सर्व रोड वाहून गेले. बरोबर, वॉर झाला, सर्व रोड तुटफूट झाले. तर त्याला काय करते? त्याला पटापट काय करा? त्याला काय म्हणतात? त्याला जोडा. पटापट त्याला रिकवर करा. पटापट त्या रोडला बनवा, जेणेकरून काय होते? ट्रान्सपोर्टेशन सुरळीत चालेल. पूर्ण जे काही आपल्या नीड्स आहेत, जे काही गरजा आहेत, ते गरजाच्या वस्तू पूर्ण त्या लोकांपर्यंत पोहोचतील. ठीक आहे, हा झाला रिपेअरिंग. बरोबर, रिपेअरिंग रोड्स. तर कुठले कुठले ट्रान्झिशनल फेजचे इम्पॉर्टन्स काय? सर्वात महत्वाचा इम्पॉर्टन्स हा आहे की रिहॅबिलिटेशन ऑफ विक्टिम. जे कोणी सफरर आहेत, जे कोणी विक्टिम्स आहेत, बरोबर आहे, ज्या कोणी ते फसले होते त्यांना घेऊन सेफ जागेवर घेऊन जा, त्यांना मेडिकेशन करा. बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर काय? क्लिअरिंग ऑफ डेब्रिज. जे काही आपला काय म्हणतात कचरा पसरलेला आहे किंवा जे काही दगडे माती हे पसरले त्यांना बाहेर फेकून द्या. ठीक आहे, त्यांना तिथून काढून घ्या. रिस्टोरिंग वॉटर सप्लाय. बरोबर, वॉटर सप्लायचा पूर्ण परत वॉटर सप्लाय सुरू करा. त्यानंतर काय? रिपेअरिंग ऑफ रोड्स. जे काही रोड्स तुटफूट झाल्या त्या रोड्सला काय करा? कन्स्ट्रक्ट करा, रिकन्स्ट्रक्ट करा, रिबिल्ड करा. बरोबर आहे, ठीक आहे. मग आता यांना हेल्प कोण करते? आता मला सांगा, जर एखादा फूड घ्यायचा असेल, बरोबर आहे, एखाद्या फूड घ्यायचं, फ्री वाटून किती वाटणार? किंवा फ्री तरी वाटताय, पण त्या फ्री घेण्यासाठी फूड घेण्यासाठी कोणाला तरी पैसे लागतील. बरोबर आहे, तर हु हेल्प्स? डिफरंट इन्स्टिट्यूट ऑफर द मॉनिटरी म्हणजे पैसा अँड अदर टाइप्स ऑफ द हेल्प टू सच पीपल. अदर टाइप्स ऑफ हेल्प म्हणजे काय करणार? जसे एनडीआरएफ ची टीम पोहोचली. आता एनडीआरएफ म्हणजे काय तो नंतर आता समोर जाऊन शिकणार आहोत. लक्षात ठेवा, आर्मीची टीम पोहोचली, एनडीआरएफ ची टीम पोहोचली, एअरफोर्सची टीम पोहोचली किंवा नेव्हीची टीम पोहोचली. पण त्यांना काय करतात? बाकीचे जे ऑर्गनायझेशन असतात ते जाऊन काय करतात? हेल्प करतात. त्यांचे व्हॉलेंटियर असतात, व्हॉलेंटियर जाऊन काय करतील? हेल्प करतील. जे काही सफरर आहेत, जे काही विक्टिम आहेत, त्यांना फूड देणं, त्यांना पाणी प्रोव्हाइड करणं, हे सर्व काम करतील. त्याला काय लागतील? फूड आणि पाण्यासाठी काय लागतील? पैसा लागेल. तो पैसा कोण देतात? हे डिफरंट इन्स्टिट्यूट देतात. बरोबर आहे, डिफरंट इन्स्टिट्यूट देतात. ठीक आहे, तर हे झाले आपले काय म्हणतात? ट्रान्झिशनल फेज. ठीक आहे, आता नेक्स्ट लास्ट फेज आहे ती कुठली आहे? ती आहे रिकन्स्ट्रक्शन फेज. आता रिकन्स्ट्रक्शन म्हणजे नावातच दिला आहे, कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधणे, आणि रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय झालंय? जे काही तुटफूट झालाय त्यांना परत बांधणे. जे काही तुटफूट झालाय त्यांना परत बांधणे. बरोबर आहे, तर या रिकन्स्ट्रक्शन फेज मध्ये काही गोष्टी आहेत. काही गोष्टी म्हणजे काय? इट्स टाइम टेकिंग फेज. बरोबर आहे. आता मला सांगा, एखादं घर तुटला असेल, तो बिचारा म्हणजे एक भूकंप आला, भूकंप होता फक्त 5 मिनिटाचा, त्यांनी 10 मजलीची बिल्डिंग खाली पाडली. पण 10 मजलीची बिल्डिंग परत बांधायसाठी कमीत कमी 1 वर्ष लागतो. बरोबर आहे, किंवा जास्तीच ऍक्टिव्ह मोडवर जरी केला तरी 6 ते 7 महिने लागतात. तर मला सांगा,
टाइम टेकिंग आहे की नाही? एक टाइम टेकिंग फेज. रिकन्स्ट्रक्शन फेज कुठला आहे? टाइम टेकिंग फेज आहे, बरोबर. त्यानंतर काय, दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. हायली कॉम्प्लिकेटेड म्हणजे आधी सर्व म्हणजे एक बिल्डिंग पडलेली आहे, बरोबर आहे, त्याला पूर्ण त्याचा डेब्रिज क्लिअर करा. तो जो काही कचरा माल जो पडलेला आहे त्याला काय करा, बाहेर नेऊन फेका कुठंतरी. मग परत खड्डे वगैरे खोदा आणि खड्डे खोदल्यानंतर परत ते बिल्डिंगसाठी मांडा. पण मला सांगा कॉम्प्लिकेटेड आहे की नाही फेज? आपण एक एक पॉईंट काय करतो समजून घेतो, बरोबर. एक एक पॉईंट काय घेतो आपण समजून घेतो. दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. समजला कॉम्प्लिकेटेड कशी आहे तर, ठीक आहे. त्यानंतर आता याचे इम्पॉर्टन्स काय? इम्पॉर्टन्स आहेत रिबिल्ड. आता काय म्हणताय इथं? रिकन्स्ट्रक्शन म्हणताय. ऑब्वियस आहे, जो काही नासधूस झालेला आहे, जो काही नासधूस झालेला आहे त्यालाच काहीतरी आपल्या वाटेवर आणायचं आहे, ठीक आहे. तर पहिलं काय, रिकन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग्स अँड द रोड्स. ऑब्वियस आहे, बिल्डिंग्स आणि रोड्स जे काय फ्लडमुळे बिल्डिंग पडल्या आहेत, फ्लडमुळे काय केलंय, पूर्ण वाहून गेलाय, काय म्हणतात आपला की रोड आहे पूर्ण वाहून गेलाय. त्याच प्रकारे लँडस्लाइडमुळे पूर्ण रोड वाहून गेलाय. तर यांना काय करा, यांना रिबिल्ड करा, बरोबर. तेच म्हणलंय रिकन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग्स अँड द रोड्स. त्यानंतर काय, रिस्टोरेशन ऑफ वॉटर सप्लाय. ऑब्वियस आहे की जमिनीमधनं पाण्याची वॉटर सप्लाय, हवेतून तर काय पाणी जात नाही, बरोबर आहे. किंवा जो काही इलेक्ट्रिकल आहे, पोल लागलेत, पोल खाली पडले, इलेक्ट्रिसिटी सप्लाय केला, त्याला रिकन्स्ट्रक्ट करा. त्यानंतर जे काही आपले वॉटर सप्लाय तुटफूट झाले त्याला रिकन्स्ट्रक्ट करा, बरोबर आहे. तेच दाखवलं आहे. ही जो बिल्डिंग आहे, भूकंपामुळे बिल्डिंग खाली पडली, त्याला काय करा, परत बांधा, बरोबर. एक तर कम्प्लीट, नाहीतर काय पार्शियली काही जे काही बिल्डिंग पडली याला पूर्ण हे करा, बरोबर. त्याच प्रकारे वॉटर सप्लाय पूर्ण तुटलेला आहे, बरोबर आहे. वॉटर सप्लाय तुटलाय तर वॉटर सप्लायला काय करा, परत आपला एकदा फिट करा, बरोबर. पाईपलाईन बरोबर देऊन आपण फिट करा. तर अशा प्रकारे आपले 3 मेन फेज होते. कुठले होते? फेज ऑफ इमर्जन्सी, ट्रान्झिशनल फेज आणि रिकन्स्ट्रक्शन फेज. हे 3 मेन फेज असतात डिझास्टर मधले. बाकीचे आपण ते वॉर्निंग फेज वगैरे तर आहेतच, ठीक आहे. चलो नेक्स्ट काय बघूयात आता की आपले डिझास्टर्स तर होतात, बरोबर आहे. आणि हे जे डिझास्टर असतात ते काय करतात की माणसाच्या जो एकदम मेंटॅलिटीवर एकदम फरक करतात, बरोबर आहे. असे खूप सारे डिझास्टर होऊन गेलेत. आणि जर तुम्ही जर बघायला गेला तर जास्तीत जास्त जे डिझास्टर्स आहेत ना या अर्थवर जास्तीत जास्त जे डिझास्टर जे आहेत ना ते एशियन कॉन्टिनेंट जो आहे ना, ज्यामध्ये आपला भारत पण बिलॉंग करतो, भारत पण आहे, त्या एशियन कॉन्टिनेंटमध्ये जास्तीत जास्त होतं. त्या प्रकारे जे पॅसिफिक ओशन आहे त्या पॅसिफिक ओशन मध्ये पण जास्तीत जास्त डिझास्टर आपल्याला बघायला मिळतात, ठीक आहे. तर काही काही जे डिझास्टर्स आहेत जसे की वर्ल्ड वॉर टू मध्ये त्यामुळे काय झालं होतं की जे आपले काही जे नेशन असतात, नेशन मध्ये काय होतं बरं, खूप सारी इन्स्टेबिलिटी येते, बरोबर आहे. नेशन मध्ये इन्स्टेबिलिटी इन नेशन मध्ये जो काही आपला ज्या देशामध्ये वर्ल्ड वॉर होत आहे किंवा काही होतात किंवा जे काही भरपूर वर्ल्ड वॉर 2 मध्ये भरपूर सारे जे देश होते ते अफेक्टेड झाले होते, बरोबर आहे. त्यांच्यामध्ये काय होतं, इन्स्टेबिलिटी येते. आता इन्स्टेबिलिटी कशामुळे होते? लाईक इन्स्टेबिलिटी येते इकॉनॉमिक क्रायसिसमुळे इन्स्टेबिलिटी. त्यापेक्षा रेसिझम म्हणजे काय होतं की तू गोरा आहेस, तू काळा आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस, तो झाला. किंवा रिलिजियस, बरोबर, रेसिझम अँड रिलिजियस डिफरन्स, बरोबर आहे. त्यांच्यामुळे काय होतो, इन्स्टेबिलिटी येते, बरोबर आहे, तो झाला. त्यानंतर काय वाढतो, टेररिझम वाढतो, बरोबर आहे. टेररिझम वाढते, बरोबर आहे. हे सर्व टेररिझम, किडनॅपिंग, हे सर्व काय गोष्टी वाढतात आणि याचे इम्पॅक्ट हे वर्षानुवर्ष आपल्याला दिसत येतात, बरोबर आहे. यांचे इम्पॅक्ट दिसत येतात. त्याच प्रकारे जसं आपला न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, आता न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा आपण वापर करायसाठी करतो रे, इट इज यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे. इलेक्ट्रिसिटीच्या प्रोडक्शनसाठी आपण याचा वापर करतो, बरोबर आहे. इलेक्ट्रिसिटीच्या प्रोडक्शनसाठी आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा वापर करतो, न्यूक्लिअर एनर्जी जी आहे त्याचा वापर करतो, बरोबर आहे. आता हा वापर तर करतो पण ड्यू टू सम रिझन लाईक केअरलेसनेस, बरोबर आहे. लाईक केअरलेसनेस मुळे काय होतं की ऍक्सिडेंट्स होतात. जसं चर्नोबिल, रशिया यांच्यामध्ये काय झालं, ऍक्सिडेंट झाले. ऍक्सिडेंट अशा प्रकारचे झाले की अख्खीची फॅक्टरी होती ज्यामध्ये न्यूक्लिअर रिएक्टर वगैरे असतो, बरोबर आहे.
आपण बघितलं होतं. त्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये एक्सप्लोजन झालं आणि एक्सप्लोजन झाल्यामुळे काय झालं की त्यामधले आता काय असणार, न्यूक्लिअर जो काय आपला जे काय रेडिएटिंग मटेरियल असेल, बरोबर आहे, आणि तिथून एवढा मोठ्या प्रकारचा ऍक्सिडेंट होतो की जे न्यूक्लिअर जो मटेरियल आहे किंवा जो रेडिएटिंग मटेरियल आहे तो पूर्ण कसा होतो, ते त्यामुळे रेडिएशन्स बाहेर निघत होतात आणि ते रेडिएशन्स एवढे पॉवरफुल असतात की डायरेक्ट आपल्या सेलला पेनिट्रेट करून आपल्या डीएनएला ते तोडतात आणि डीएनए मध्ये जर तुटफाट झाली तर ऑब्विसली आहे की म्युटेशन होणार आणि तो म्युटेशन काहीतरी एवढा बेकार प्रकारचा असतो की सांगायचं काम नाही. भरपूर सारे डिसऑर्डर्स येतात, बरोबर आहे. जे नेक्स्ट आपली काही जनरेशन आहे त्या नेक्स्ट जनरेशन मध्ये तो डिसऑर्डर असा कॅरी ऑन होत 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 तसा काय जातो, ऍक्युम्युलेट होत होत हा वाढत वाढत जातो, बरोबर आहे. आणि काय रेडिएशन म्हणजे एका याच्यामध्ये म्युटेशन झाला म्हणून नेक्स्ट जनरेशन मध्ये होणार नाही असं काही आहे का? आता माझ्यामध्ये म्युटेशन झालं, माझ्या मुलामध्ये म्युटेशन झालं, बरोबर आहे, पण त्याच्या पुढे मध्ये म्युटेशन होणार नाही का? असं नाही का? हा जो म्युटेशन आहे हा वर्ष चालत असतो. मला सांगा, एक ऍक्सिडेंट झाला नुसता न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये, एक ऍक्सिडेंट झाला, पण त्याचा जो इफेक्ट आहे तो वर्षानुवर्ष चालतो. जसाच वर्ल्ड वॉर 2 झाला, पण याचा जो इफेक्ट आहे तो कितीतरी वर्ष दिसला, बरोबर, दिसतच आहे. ठीक आहे. जे डेव्हलपिंग कंट्री आहेत, अंडर डेव्हलप कंट्रीज आहे, यांच्यावर आता पण याचा इम्पॅक्ट दिसत आहे, बरोबर, याचा आता पण इम्पॅक्ट दिसत आहे, बरोबर. तर हे झाले काही काही जे डिझास्टर्स आहेत त्यांचे इफेक्ट्स, बरोबर आहे. ठीक आहे. चला, तर नेक्स्ट आता बघणार आहात, जसं आता बघितलं तुम्हाला म्हटलं होतं रिकन्स्ट्रक्शन साठी किती टाइम लागतो, बरोबर आहे. तर आपल्या महाराष्ट्र मधला, आपला पुणे डिस्ट्रिक्ट मधला हे काहीतरी डिझास्टर झाला होता. कुठला? इन 2014 देअर हॅड बीन अ ह्यूज लँडस्लाइड. लँडस्लाइड कशामुळे होतो की आजूबाजूच्या यांनी काय केलं असणार की जे काही प्लांट्स वगैरे त्यांनी तोडून टाकलं, डिफॉरेस्टेशन. आता प्लांटचे रूट्सच जर त्या जमिनीत राहणार नाही तर ऑब्विस आहे की जमिनीला मजबूती भेटणार नाही किंवा जमिनीला पकड भेटणार नाही. त्या जमिनीला जर पकड भेटली नाही तर ऑब्विस आहे की लँडस्लाइड होणार, बरोबर आहे. तर सेम त्यामध्ये हेच झालं. लँडस्लाइड इन द विलेज मालिन, बरोबर आहे, तालुका अंबेजोगाई अँड डिस्ट्रिक्ट पुणे. अंबाजोगाई याच्यामध्ये नाही, सॉरी, आंबेगाव आणि डिस्ट्रिक्ट पुणे यांच्यामध्ये काय झालं होतं, आंबेगाव आहे आणि डिस्ट्रिक्ट पुणे आहे, याच्यामध्ये काय झालं होतं, लँडस्लाइड झाला. आणि फॉलोइंग द इमेजेस ऑफ द स्कूल रिकन्स्ट्रक्शन ऑफ द, हा बघा, याच्यामध्ये अख्खा स्कूल होता आणि अख्खाच्या अख्खा हा स्कूल काय झाला होता, लँडस्लाइड मध्ये पूर्ण. का म्हणा, आता मला सांगा, जमीन जर घसरत आहे तर ऑब्विस आहे की स्कूलच्या खालची पण जमीन थोडी घसरत, त्यापेक्षा स्कूल अख्खे तर जमिनीचा लोंडा पूर्णच्या पूर्ण स्कूलवर जाऊन पडणार, बिल्डिंग खतम. तर त्याला तेवढा हा रिकन्स्ट्रक्ट करायला भरपूर टाइम लागला. काय लागला? भरपूर टाइम लागला. ठीक आहे. तर हा झाला एक नॅचरल डिझास्टर. कुठला होता? आपला लँडस्लाइड. नॅचरल होता का हा? नाही, मॅनमेड. कारण की लोकांनी जर झाडं तोडले नसते तर ऑब्विस आहे की ती जमिनी तशीच राहिली असती, बरोबर आहे. ठीक आहे. चलो, नेक्स्ट काय आहे? डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर मॅनेजमेंट, आतापर्यंत आपण डिझास्टर बघितले, कुठले डिझास्टर कसे असतात, त्यांचे इफेक्ट काय असतात, बरोबर आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले फेजेस असतात हे आपण बघितलं. आता या डिझास्टरला मॅनेज कसं करायचं, बरोबर आहे, या डिझास्टरला मॅनेज कशा प्रकारे करायचं ते आपण बघणार आहोत. तर आता डिझास्टर आपल्याला माहित आहे, डिझास्टर कसे असतात, एक तर मायनर असतात, बरोबर आहे, मायनर और मेजर डिझास्टर असतात, बरोबर आहे. मायनर किंवा एकदम मायनर म्हणजे छोट्या याच्यावर नंबरवर किंवा संख्येवर असा निपटून जाणार आणि किती मोठे मोठे, बरोबर आहे. मायनर किंवा मेजर असतात. त्यापेक्षा काय असतात, काही काही शॉर्ट टर्म असतात, शॉर्ट टर्म, बरोबर आहे, आणि काही काही कसे असतात, लॉंग टर्म असतात, बिलकुल भरपूर टाइम साठी येणार आहे, भरपूर टाइमवर त्याचा इम्पॅक्ट दिसणार आहे, बरोबर आहे. लॉंग टर्म, एकदम बरोबर आहे. अशा प्रकारचे डिझास्टर असतात. तर आता हे डिझास्टर तर आहेत, हे यांचं बरोबर आहे. तर या डिझास्टरला आपण मॅनेज कसं करू शकतात, तर मॅनेज करण्यासाठी आपण काहीतरी गोष्ट करू शकतो. मॅनेज कसं करू शकतो आपण? हाऊ टू मॅनेज, बरोबर, हाऊ टू मॅनेज. तर मॅनेज करण्यासाठी आपण 3 काहीतरी गोष्टी करू शकतो, बरोबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रिव्हेन्शन. आधी काय करू शकतो आपण? प्रिव्हेन्शन करू शकतो, बरोबर आहे. सर्वात आधी काय करू शकतो? प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर. आता प्रिव्हेन्शन म्हणजे काय होतं की आपल्याला माहिती आहे या रिजन मध्ये भरपूर टाइम काय येतो, फ्लड येऊन जातो, बरोबर आहे. या भागामध्ये भरपूर टाइमला फ्लड येऊन जातो. तर आधीच प्रिव्हेन्शन कसं करणार? प्रिव्हेन्शन कसं करणार की की समजा आता ही नदी आहे, नदीला बाढ येते, बरोबर. नदीला काय येते? एकदम असं बाढ येतं, आय नो, बाढ येते, बरोबर आहे. भरपूर सारा पाणी येतो आणि त्याची जर बघितली तर दर जेव्हा पण काय येतं, काय येतं याला की बाढला काय म्हणतात आपण? बाढ आणा,
पूर येतो, बरोबर आहे. नदीला पूर येतो आणि जेव्हा पण नदीला पूर येतो तर त्याच्या आजूबाजूची जमीन काय होतं, खसखस खसखस जाते, बरोबर. आजूबाजूची जमीन पूर्ण कमी अशी नदी काय आपलं आपलं रौद्ररूप धारण धारण करत 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 अशी त्याची जे पातळी आहे किंवा जे आपण जे काय म्हणतो विड्थ आहे नदीची ती वाढत वाढत जाते. तर आता हे होत आहे दरवर्षी आणि त्यामुळे आजूबाजूला जे काय म्हणतात आपलं घर आहे ते घर हळूहळू खाली चालली किंवा शेतीची जमीन आहे ती पण त्या नदीमध्ये वाहून चालली. तर आपण याला काय करू शकतो, प्रिकॉशन घेऊ शकतो, बरोबर आहे. आता किंवा प्रिव्हेंट करू शकतो. प्रिव्हेंट कसं करणार, त्या बाजूला काय नदीच्या बाजूला काय करून टाका तुम्ही, वॉल बांधा. जो काही पाणी आहे तो फक्त त्या वॉलच्या आतमधूनच जाणार, एवढी स्ट्रॉंग वॉल बांधा. प्रिव्हेन्शन झाला, बरोबर आहे. प्रिव्हेन्शन झाला. किंवा त्यानंतर आपण काय करू शकतो, मेकिंग अरेंजमेंट टू फेस इट, बरोबर आहे. टू फेस इट म्हणजे काय झालं, आत्ताच आपल्याला माहिती आहे की भूकंप कधी पण येऊ शकतो. किंवा आता आपल्याला माहित आहे आपल्या सोबत आत्ताच एक इन्सिडेंट झालाय भरपूर मोठा. कुठला होता तो होता कोविड-19चा, बरोबर आहे. कोविडचा होता. तर पहिली जेव्हा वेव येऊन गेली कुणालाच काही माहिती नव्हतं कशा प्रकारे येणार, काय होणार, कशी नासधूस होणार, किती लोकांचे जीव जाणार, काहीच माहिती नव्हतं. कुणाला ऑक्सिजन भेटत नव्हता, कुणाला बेड भेटत नव्हतं, कुणाला काही मेडिसिन भेटत नव्हते, बरोबर आहे. तर त्यावेळी आपण अननोन होतो, त्यावेळी आपण अनअवेअर होतो, बरोबर आहे. पण जेव्हा सेकंड वेव्ह आली तर विचार करा, सेकंड वेव्ह मध्ये कमी लोक गेले, कमी लोकांचा जीव गेला. का बरं, कारण आधीच अरेंजमेंट आपण करून ठेवली होती की ऑक्सिजनचा बरोबर सप्लाय झाला पाहिजे, बेड्स एवढे झाले पाहिजेत, वेगळं हॉस्पिटल आपण कन्स्ट्रक्ट करून ठेवला. म्हणजे काय करून ठेवला, आपण आधीच अरेंजमेंट करून ठेवला. आता जर समजा अनावधानाने तिसरी वेव तर येऊ नको, पण जर आली तर काय करणार, आपण आधीच आपली फॅसिलिटी आपण कन्स्ट्रक्ट करून ठेवली, अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. त्याच प्रकारे जसं आपल्याला माहिती आहे की दरवर्षी या ठिकाणी फ्लड येतो तर आधीच काय करून ठेवणार, लाईफ जॅकेट, भरपूर सारे बोट्स, एनडीआरएफची टीम सर्व त्या टाइम पिरियड मध्ये काय करणार, त्यामध्ये तैनात करून राहतील, बरोबर आहे. जेणेकरून आलं की लगेच लोकांना टाकलं की घेऊन चला, लगेच लोकांना टाकलं की घेऊन चला. त्यांच्यासाठी वेगळे टेंट वगैरे बांधून बाहेरच्या जे सेफ जागे आहेत, उंच ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना काय रिहॅबिलिट करून ठेवतील, बरोबर आहे. तर काय होतं, मेकिंग अरेंजमेंट टू फेस इट, बरोबर आहे. किंवा लिस्ट टू फेस इट म्हणजे पूर येत आहे, येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण कमीत कमी त्याचा नुकसान झाला पाहिजे, कमीत कमी याच्यावर काय म्हणतात त्याला मोबदल्यात तो पूर्ण सॉल्व्ह झाला पाहिजे, असं काहीतरी करून ठेवा, बरोबर. अरेंजमेंट करून ठेवली आहे, पण अरेंजमेंट करूनही आपल्याला माहिती आहे की हा येणारच आहे, काही जीव जाणार आहे, तर कमीत कमी जीव जाऊ द्या किंवा जाऊच नका देऊ, असे काहीतरी हे करून ठेवा, बरोबर आहे. तर अशा प्रकारे काय करतात, काय आपला की डिझास्टर मॅनेजमेंट करतात, बरोबर आहे. आणि काहीतरी डाटा एनालिसिस होतो, बरोबर आहे, डाटा एनालिसिस ऑफ डिझास्टर. तर आपल्याला काय करतात की आपल्याला माहिती आहे की दरवर्षी या ठिकाणी एवढा एवढा डिझास्टर येतो, या रिस्टरचा याच्यामध्ये काय येतो, अर्थक्वेक होतो, एवढ्या एवढ्या लेवलची पाण्याची पातळी वाढते, एवढा एवढा फ्लड असतो. तर हा डाटा एनालिसिस करून त्यावर काहीतरी तोड काढायचं, तोड कसा काढायचा, समजा दरवर्षी मुंबईत फ्लड येत आहे, तर मी माझं सजेशन देत नाही, मी फक्त सांगतो तुम्हाला पटवून देण्यासाठी. तर फ्लड अशा प्रकारे येत आहे की त्या फ्लडची लेवल जी आहे पाण्याची ती असते की 5 फुटापर्यंत पाणी येतो, मॅक्स टू मॅक्स 5 फुटापर्यंत. आता हा काय समजणार, वर्षानुवर्ष आपण डाटा कलेक्ट करतो, ठीक आहे. डाटा भरपूर सारे की 2020 मध्ये फक्त 2.5 फुटावर पाणी वाढला होता, 2019 मध्ये तो 4 फुटावर गेला होता, आणि 2016 मध्ये तो जर बघायला गेला तर तो 5 फुटावर गेला होता, बरोबर आहे. आणि 2022 मध्ये जर बघायला गेला तर तो अजून 4.5 फुटावर होता. म्हणजे मॅक्सिमम किती झाला की 5 फुटाच दिलाय. मग लोक जर घरं बांधत असतील त्यांना आधीच सांगायचं की घरं बांधताय तर तुम्ही त्या घरांची हाईट मॅक्स टू मॅक्स 7 फूट ठेवा, जेणेकरून पुढं कशा प्रकारचा काही होणार नाही. डाटा अनालिसिस करून लोकांना काय करता येईल, आपल्याला गाईड करता येईल किंवा डाटा अनालिसिस करून आपल्याला मॅनेज करता येईल, बरोबर आहे. हा जो म्हणतोय ना अरेंजमेंट करता येईल आपल्याला सर्व, की कशा प्रकारचा अरेंजमेंट ठेवता येईल, किती हाईट वरचा आपल्याला काय म्हणतात लोकांना किती बोट्स तयार करावे लागतील, लाईफ जॅकेट किती तयार ठेवतील, हे कुठून होईल, सर्व डाटा अनालिसिस वरून होईल, बरोबर आहे. म्हणून डाटा अनालिसिस पण काय डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये खूप महत्वाचा आहे, बरोबर आहे, खूप महत्वाचा आहे. चलो ठीक आहे, नेक्स्ट काय आता, तर आपले हे जे आहे ना डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये याच्यामध्ये दोन काहीतरी फेज असतात. 2 फेज कुठले असतात, एक असतात प्री डिझास्टर मॅनेजमेंट. जसा मॅनेजमेंट जो असतो त्यामध्ये 2 टाईप आहेत. कुठले आहेत, एक आहे प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि एक असतो पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. एक आहे प्री डिझास्टर मॅनेजमेंट, तुम्हाला टेबल दिलेलं असं कंपॅरिझन टेबल दिलं आहे, ठीक आहे, त्यामधला आहे प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि दुसरा आहे पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. आता प्री डिझास्टर म्हणजे काय होते,
प्री म्हणजे आधी, डिझास्टर म्हणजे काहीतरी सडन इव्हेंट, आणि मॅनेजमेंट म्हणजे काय होतं, त्याला वापरण्याचं. बरोबर आहे. तर एखादा काहीतरी इव्हेंट होण्याच्या आधीच त्याच्या काय जे काय त्याची जे काय अरेंजमेंट करून ठेवला त्यालाच म्हणतात प्री डिझास्टर मॅनेजमेंट. जर भूकंप येत आहे, आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये कंटिन्युअसली भूकंप येत आहेत, तर त्याच्या भूकंप होण्याआधी आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये कंटिन्युअसली येत असतील तर आपण त्याच्या आधी काहीतरी अरेंजमेंट करून ठेवायची. बरोबर आहे. ठीक आहे. एखाद्या ठिकाणी फ्लड येत असेल तर तिथल्या लोकांसाठी आधीच काहीतरी अरेंजमेंट करून ठेवायची. म्हणजे काय झालं, प्री डिझास्टर मॅनेजमेंट. प्री म्हणजे आधी, एवढं लक्षात ठेवा. प्री म्हणजे काय होते, आधी. ठीक आहे. तर दिस इन्क्लूड द कम्प्लीट प्रिपरेशन अँड प्लॅनिंग टू फेस द एनी टाइप ऑफ डिझास्टर. बरोबर आहे. इट इन्क्लूड कम्प्लीट, बरोबर आहे, प्लॅनिंग असते. काय असतं, कम्प्लीट प्लॅनिंग असते की कुठला पण काहीतरी डिझास्टर होत आहे त्याला आधीच त्याला काय करून ठेवला की अशा अशा प्रकारे डिझास्टर मॅनेज करायचं आहे, अशा अशा प्रकारे आपल्याला एवढे एवढे माणसं लागतील, या गावातल्या लोकांना जर फ्लड आला तेवढे एवढे लोक लागतील आपल्याला, तर आधीच काय करून ठेवलं आपण, आधीच आपल्या डोक्यामध्ये आपण पूर्ण प्लॅनिंग करून ठेवून दिली. ठीक आहे. मग त्यामध्ये काय म्हणतात, आयडेंटिफाय द प्रो डिझास्टर एरियाज. बरोबर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जास्ती, आता याच्यामध्ये काय केलं प्री डिझास्टर मॅनेजमध्ये हे गोष्टी दिल्या. ठीक आहे. तर काय म्हणताय, आयडेंटिफाय द प्रो डिझास्टर. प्रो डिझास्टर म्हणजे ज्या ठिकाणी कंटिन्युअसली डिझास्टर होत राहतात, ज्या ठिकाणी कंटिन्युअसली काय म्हणतात फ्लड येत राहते, अर्थक्वेक होत राहतो, अशा डिझास्टरला, अशा एरियाला आधी आयडेंटिफाय करा. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणताय, कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर. काय, इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर्स अँड प्रोबॅबल साईट ऑफ डिझास्टर. प्रोबॅबल साईट म्हणजे कुठल्या, काय कुठल्या जसं आपला महाराष्ट्रात जर म्हणता येईल चंद्रपूरमध्ये काही काही वर्षांनी नंतर वगैरे भूकंप होत असतो. म्हणजे काय झालंय, आपल्याला माहित आहे की तो साईट आहे, चंद्रपूर हा हॉटस्पॉट आहे. ठीक आहे. डिझास्टरचा काय म्हणता येईल त्याला, आपला इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर, किती लेवलचा, त्याच्यावर किती रिस्टरचा भूकंप येतो, किंवा कुठल्या ठिकाणी जसं आता चंद्रपूर आहे तर या ठिकाणी किती लेवलचा इंटेन्सिटीचा भूकंप येतो, हे आधीच काय करणार, त्याच्यावर इन्फॉर्मेशन काढून ठेवा. बरोबर आहे. थ्रू प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स अँड हजार्ड मॅप्स रिस्पेक्टिव्हली. बरोबर आहे. गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मैनेजमेंट. तर फ्लड येतोय, सब सही है, फ्लड तो आ रहा है बेटा, फ्लड तो आ रहा है, लेकिन आने के पहले मतलब जो भी लोग हैं उनको पहिले ट्रेन करके करो. भाऊ तुला पोहायला यायला पाहिजे, तू पोहताना दोन लोकांना घेऊन पोहला पाहिजेत. बरोबर आहे. किंवा बोटीमध्ये लोकांना कशा प्रकारे लोड केलं पाहिजे, हे सर्व काय केलं, हे सर्व झाली ट्रेनिंग. बरोबर आहे. तर याच्यामध्ये तेच म्हणलं, गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. त्यानंतर काय, इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट द डिझास्टर मॅनेजमेंट. अवेअरनेस, फ्लड येत असेल तर तुम्ही कशा प्रकारे त्याच्यावर ओव्हरकम करणार, तुम्हाला कशा प्रकारे किती लवकर तुम्हाला निघता आला पाहिजे, तुम्ही काय काय घरी ठेवणार, तुम्ही तुमच्यासोबत काय काय घेणार, हे सर्व काय द्यायला पाहिजे, लोकांना अवेअर करायला पाहिजे. बरोबर आहे. मॅनेजमेंट अमॉंग द जनरल पब्लिक थ्रू ट्रेनिंग प्रोग्राम्स, मास मीडिया अँड एक्सेट्रा, पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे. तर काय म्हणलं की काहीच नाही, तुम्हाला हेच म्हणलं की लोकांना फक्त गाईड करा, कशा प्रकारे डिझास्टर होतो, त्याला आपण ओव्हरकम कसं केलं पाहिजे, त्या डिझास्टरच्या सिच्युएशन मध्ये आपण कशा प्रकारे वागलो पाहिजे, आपण आपली कशी काळजी घेतली पाहिजे, लोकांना कसे वाचवलं पाहिजे, हे सर्व याच्यामध्ये अवेअरनेस पसरवा. कशा थ्रू की ट्रेनिंग प्रोग्राम देत राहा, मधात प्रोग्राम घेत राहा. ठीक आहे. फायर लागली, तुम्ही बघितलं असणार, कोणीतरी सिलेंडरला आग लावतो. बरोबर आहे. फायर पाडतो, मग तो सांगतो ओला कपडा घ्या आणि त्याला आरामात असं गुंडाळा, आणि जेणेकरून जास्ती त्याच्यामध्ये एअर गेली नाही पाहिजे. बरोबर, ऑक्सिजन गेला नाही पाहिजे, आणि ऑक्सिजन न गेल्यामुळे आग काय आपल्या आपण विझणार, आणि मग फडका खोला, त्याचा नॉब बंद करा, डिझास्टर टळला. बरोबर आहे. तर हे झालं, तेच सांगितलंय की मास मीडिया अँड एक्सेट्रा, टेलिकम्युनिकेशन हे वगैरे करून तुम्ही त्यांना प्रोग्राम सांगा. बरोबर आहे. ठीक आहे. तर हा झाला प्री डिझास्टर, म्हणजे डिझास्टर होण्याच्या आधी, डिझास्टर होण्याच्या आधी. आता याच्यानंतर येतो पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. त्याच्यानंतर काय होतो, पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. आता पोस्ट म्हणजे काय झालं, डिझास्टर झाल्यानंतर तुम्ही काय करणार ते, आणि प्री मध्ये काय होतं, डिझास्टर व्हायच्या आधी तुम्ही काय करणार, आणि पोस्ट मध्ये डिझास्टर झाल्यानंतर तुम्ही काय करणार. ठीक आहे. तर फर्स्ट आहे प्रोव्हाइडिंग ऑल टाइप्स ऑफ नेसेसरी हेल्प टू विक्टिम ऑफ अ डिझास्टर. ज्या लोकांसोबत तो डिझास्टर झाला आहे त्यांना काय करा, सर्व प्रकारचे काय नेसेसरी जे काही प्रोडक्ट्स असेल, काय फूड असेल, वॉटर असेल, शेल्टर असेल, कपडे असतील, ते सर्व त्यांना द्या. ठीक आहे. पार्टिसिपेशन ऑफ द प्रिफरेबली लोकल पीपल्स सेव्ड फ्रॉम द डिझास्टर इन द अरेंजिंग द हेल्प टू विक्टिम. म्हणजे एका गावात फ्लड आला, ठीक आहे, किंवा एका गावात भूकंप झालाय, तर आजूबाजूचे काही गावं असतील किंवा आजूबाजूचा एरिया असेल तर त्या लोकांनी काय केलं, तिथे जाऊन त्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे, किंवा ज्या
त्या जो काही डिझास्टर झालाय यामधले जे सेफ लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, पार्टिसिपेशन केलं पाहिजे की मी बाकीच्या लोकांना वाचवणार, त्यांना फूड देणार, त्यांना मेडिकेशन देणार, हे सर्व गोष्टी त्यांनी केलं पाहिजेत. बरोबर आहे. यामध्ये सेकंड पॉईंट मध्ये हे सांगलाय. त्यानंतर काय, क्विक इस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्थ सेंटर. लगेच जसं आता कोविड झाला होता तुम्हाला माहिती आहे की पटापट त्यांनी काय केलं होतं की पटकन हे केलं होतं, अरेंजमेंट केली होती, हॉस्पिटल बांधलं पटापट. बरोबर आहे. जसं पण असेल पण त्यांनी हॉस्पिटल पटापट बांधली. तेच म्हणलंय क्विक इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हेल्थ सेंटर, डिफरंट टाइप्स ऑफ द डिझास्टर नीड्स, डिफरंट टाइप ऑफ कंट्रोल सेंटर्स. ठीक आहे. त्यांना म्हणजे हेल्पलाईन सेंटर काढलं पटकन, त्यांनी हॉस्पिटल बिल्डअप केले, सर्व केले, ॲम्ब्युलन्स पटापट अरेंज केलाय. बरोबर. तेच सर्व तो बरोबर आहे. कॅटेगरायझेशन ऑफ द हेल्प मटेरियल रिसिव्ड फ्रॉम द कंट्रोल सेंटर, डिलिव्हरिंग द मटेरियल टू द विक्टिम अँड कंटिन्युअस काय ऑफ द कंटिन्युअस रिव्ह्यू ऑफ द हेल्प. म्हणजे काय करा, जे काही वस्तू आल्या त्यांना कॅटेगराईज करा, यांना एवढं दिलं पाहिजे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर फ्लडमध्ये पूर्णच जर गाव वाहून गेला असेल तर त्यांना वेगळ्या लेवलची काय म्हणतात त्यांना फूड द्यायला पाहिजे, हे करा. म्हणजे त्यांना जे काही बेसिक नीड्स आहेत त्यांना तेवढ्या लेवलचं प्रोव्हाइड करावं. ज्या ठिकाणी कमी हे झालाय काय डिझास्टरचा जो इम्पॅक्ट होतो कमी होतो त्यांना थोडं काहीतरी वेगळे द्या. बरोबर आहे. ठीक आहे. तेच बोललाय. बिंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर द डिझास्टर रेस्क्यू. स्वतःला तयार ठेवा, कधी पण कुणाच्या जर आपत्ती आली तर त्यांना आपण हेल्प करणार. बरोबर आहे. त्यांना आपण हेल्प करणार. बस प्री आणि पोस्ट मध्ये हे तुम्हाला पॉइंट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 2-2, 3-3 मार्काला क्वेश्चन येतो आरामात. ठीक आहे. चलो नेक्स्ट काय, नेक्स्ट आहे याच्यामध्ये की डिझास्टर मॅनेजमेंट सायकल. आता हा सायकल चालतो कशा प्रकारे, सायकल हा डिझास्टर मॅनेजमेंट सायकल चालतो कसा ते प्रकारे दिला. ठीक आहे. तर प्रिपरेशन. आता प्रिपरेशन मध्ये काय, प्लॅन इज प्रिपेअर टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन इन एनी डिझास्टर इफ ऑकर्स. प्रिपरेशन मध्ये काय, आधीच तयारी करून ठेवून द्यायची, आधीच बोट वगैरे तयार करून ठेवा, लाईफ जॅकेट तयार करून ठेवायचं, फूड वगैरे आधीच तयार करून ठेवायचं, पाण्याच्या बॉटल तयार करून ठेवायचं. जर फ्लड येत असेल तर बरोबर आहे, त्या ठिकाणी जर कंटिन्यू फ्लड येत असेल त्या गावात तर त्यांना आधीच सर्व अरेंजमेंट करून ठेवायची. बरोबर आहे. त्यानंतर काय, रिडेम्पशन. प्लॅन फॉर मिनिमाइज द डॅमेज टू द सोसायटी अँड कंट्री. कशा प्रकारे मिनिमाइज करता येईल प्लॅनला तो करायचा आहे. बरोबर आहे. त्यानंतर काय, प्रिपेअर्डनेस. A plan is chalked out so as to get the quick response from the general public and administration. काय नाही, प्रिपरेशनचा हा एकदा एक्सप्लेनेशन केलाय. ठीक आहे. त्यानंतर काय, इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, इंटेन्सिटी ऑफ व्हेरियस आस्पेक्ट ऑफ अ डिझास्टर्स अँड द डिझास्टर मॅनेजमेंट आर रिव्ह्यू. ठीक आहे. रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज टू बी गिवन इमिडिएटली आफ्टर द इन्सिडन्स. जसं झालं डिझास्टर तर किती लवकर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जो आहे तो रिस्पॉन्स करताय, किंवा लीडर जो आपला तो पॉलिटिकल आहे जो तो किती प्रकारे रिस्पॉन्स करताय, किंवा जे काही आपले टीम्स असतील रेस्क्यू टीम ते किती लवकर रिस्पॉन्स करतात त्याच्यावर त्याच्याबद्दल बोललाय. ठीक आहे. दिस फॅक्टर इज फॉलोड बाय द डिझास्टर स्ट्राईक इन दिस सायकल. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणलाय, रिसर्जन्स इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन द इमर्जन्सी मेजर्स अँड नॅशनल प्रोग्रेस. रिसरेक्शन इज अ स्टेज यूज फॉर द वेलफेअर अँड द रिहॅबिलिटेशन ऑफ द नेशन. ठीक आहे. त्यानंतर आहे रिस्टोरेशन. दिस इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन द मेजर आफ्टर डिझास्टर्स अँड नॅशनल डेव्हलपमेंट. दिस स्टेप इज युजफुल फॉर द प्रोग्रेस ऑफ नॅचरल काय नेशन अँड रिस्टोरेशन म्हणजे काय, जे काय बिघडलंय त्याला परत ठीक करा. बरोबर आहे. त्यानंतर अजून तेच प्रिपरेशन करा, तेच सर्व. ही काय आपली सायकल आहे, कशाची आहे, मेन आस्पेक्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. ही सर्व सायकल आहे. ठीक आहे. डिझास्टर मॅनेजमेंट सायकल. ठीक आहे. त्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आता ऑथॉरिटी म्हणत आपण कुणाला नाव कुठं ठेवायचे, कोण आपल्याला जर एखादी डिझास्टर झाला, एखादे फ्लड आला किंवा अर्थक्वेक आला किंवा लँडस्लाइड झाला तर कोण त्याला मॉनिटर करणार, कोण कुठल्या लेवलवर मॉनिटर करणार ते याच्यामध्ये आपल्याला लेवल बघायचे. ठीक आहे. तर सर्वात आधी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी चेअरमॅन कोण असतो, त्याचा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचा चेअरमॅन कोण असतो, प्राईम मिनिस्टर. कोण असतो, प्राईम मिनिस्टर. ठीक आहे. प्रधानमंत्री. त्यानंतर स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, जर एका स्टेटवर झाला त्याच्यामध्ये कोण असणार ऑथॉरिटी, त्याचा असतो चीफ मिनिस्टर. बरोबर आहे. चीफ मिनिस्टर आपले ते असतात सीएम. त्यानंतर डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी चेअरमॅन कोण असतो, त्याचा कलेक्टर असतो. कोण असतो, कलेक्टर. त्याचा काय असतो, चेअरमॅन असतो, हेड असतो. ठीक आहे. त्यानंतर तालुका लेवलवर जर डिझास्टर जर काही झालं तर तो कोण असतो, त्याचा असतो तहसीलदार. कोण असतो, तहसीलदार. त्याचा मेन पर्सन असतो. त्यानंतर जर विलेज लेवलवर जर काही झालं तर विलेज लेवलवर काही जर डिझास्टर झाला तर त्याचा कोण असतो, हेड, त्याचा असतो सरपंच. कोण असतो, सरपंच. सरपंच साहब वो होते उस ऑथॉरिटी. बरोबर आहे. ठीक आहे. तर काही जर झाला, जर कुठल्या लेवलचा जर काही डिझास्टर झाला किंवा रिहॅबिलिटेशन वगैरे करायचं असेल तर हे जे 3 ऑथॉरिटी आहे लाईक कलेक्टर, तहसीलदार आणि सरपंच हे काय करतात, ऍक्च्युअल मध्ये
काम करायला लागतात, बरोबर आहे. हे फक्त ऑर्डर्स फॉलो देतात, बाकी कसं करायचं काय करायचं. पण हे जे असतात लोक, हे जे 3 बॉडीज आहेत, 3 बॉडी काय करतात ऍक्च्युअल मध्ये त्याच्यावर काम करतात, बरोबर. आणि जनरल पब्लिक त्यांच्या सपोर्टमध्ये असतातच. ठीक आहे. तर हा झाला स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचा. ठीक आहे. चलो नेक्स्ट काय, नेक्स्ट आहे की डिस्ट्रिक्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आता डिस्ट्रिक्ट लेवलवर कोण असणार, हेड कोण असणार डिझास्टर मॅनेजमेंटचा? ऑब्वियस आहे सर, एकच जण तर हेड असणार. हेड कोण असणार? तो असणार आपला डिस्ट्रिक्ट कलेक्टर, बरोबर आहे. हेड हेड कोण असणार आपला? डिस्ट्रिक्ट कलेक्टर हा आपला झाला हेड त्या याच्या काय, बरोबर आहे. आता डिस्ट्रिक्ट कलेक्टर काय करतो? एक तर हा करतो डिझास्टर मॅनेजमेंटचा काम. काय करतो हा? डिझास्टर मॅनेजमेंटचा काम करतो. ठीक आहे. कशा प्रकारे त्याला मॅनेजमेंट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करतो हा? इट ड्रॉज वेरियस schemes in rehabilitation. रिहॅबिलिटेशनचा जो काही प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये कुणाला कसा रिहॅबिलिट करायचंय, काय करायचं याचे काय करतो, पूर्ण स्कीम हा बनवतो, बरोबर आहे. स्कीम काय करतो हा? पूर्ण ड्रॉ करतो, बरोबर आहे. तर काही नाही, डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीमध्ये तोच येतो. हेड कोण असतो आपल्याला फक्त सांगायचं आहे, डिस्ट्रिक्ट कलेक्टर असणार. मग तो काय करणार? आता एखाद्या डिस्ट्रिक्टवर जर पूर्ण काहीतरी झालं आहे, मग एखाद्या तालुक्यात तहसीलदाराला सांगणार तो की तहसीलदार तू हा काम कर. या दुसऱ्या तहसीलदाराला सांगला तुझ्या इथे थोडा कमी इम्पॅक्ट आहे, तू असा काम कर, बरोबर आहे. आणि त्यानंतर तो तहसीलदार काय करणार? प्रत्येक आपल्या गावागावाला सांगणार की एक काम कर सरपंच, तू हा गाव एक्स गाव आहे त्याला काय म्हणणार की तुझ्या इथे थोडा कमी इम्पॅक्ट झालाय, तर तू अशा प्रकारच्या सोया कर. जो दुसरा बी आहे किंवा वाय आहे गाव, त्याला काय म्हणणार की बाबा तुझ्या जास्त खूप इम्पॅक्ट झालाय, तर तू अशा प्रकारचं दुसरं काम कर, बरोबर आहे. तर अशा प्रकारे ह्यांची जे चेन असते ते लागून असते. त्यामध्ये तुम्हाला 2 महत्वाचे काम आहेत. काय आहे? तो डिस्ट्रिक्ट कलेक्टर तो काय करतो की डिझास्टरचा मॅनेजमेंट करतो, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करतो? पूर्ण ऑर्डर्स वगैरे देतो की बाबा तुम्ही अशा प्रकारचं काम करा, तुम्ही तशा प्रकारचं काम करा. त्यानंतर काय? इट ड्रॉज द व्हेरियस स्कीम्स इन रिहॅबिलिटेशन जो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्कीम आणतो की बाबा तुम्हाला एवढ्या प्रकारची मदत मिळेल, तुम्हाला दुसऱ्या प्रकारची मदत मिळेल, तुम्ही या ठिकाणी तुम्हाला लोकांना शिफ्ट करा, तुम्ही त्या ठिकाणी लोकांना शिफ्ट करा. अशा प्रकारचे हा डिस्ट्रिक्ट कलेक्टर काय करतो? काम करतो, बरोबर आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिट. आता हे कंट्रोल युनिट हा जो युनिट आहे, हा जो कंट्रोल युनिट आहे, हा कधी इस्टॅब्लिश करतात? इट इस्टॅब्लिश दिस कंट्रोल युनिट इस्टॅब्लिश कधी इस्टॅब्लिश करतील? एक तर इमिडिएटली आफ्टर डिझास्टर्स, बरोबर आहे. जसा डिझास्टर झाला, जसा फ्लड आला, जसा अर्थक्वेक आला, तसेच काय करणार? हे यांना काय करतात? इमिडिएटली यांना ही जे युनिट आहे तो काय करतात? त्याला इस्टॅब्लिश करतात. ठीक आहे. किंवा कधी करतात? एक मिनिट. किंवा कधी करतात की की यांना काही इन्फॉर्मेशन भेटली. आफ्टर गेटिंग इन्फॉर्मेशन ऑफ डिझास्टर. काही जर जो डिझास्टर होणार आहे, जसा भूकंप येणार आहे किंवा फ्लड येणार आहे, जशी इन्फॉर्मेशन भेटली तसेच काय करतात? हे डिस्ट्रिक्ट वाईज यांचा युनिट इस्टॅब्लिश करायला सुरुवात करून देतात, बरोबर आहे. तर हा झाला आपला काय की आपला हा कधी युनिट आपला इस्टॅब्लिश करतात, बरोबर. कंट्रोल युनिट कधी इस्टॅब्लिश करतात आणि यांचं काम काय? हे यांचं काम काय? यांचा वर्क काय? यांचा वर्क आहे की कंटिन्युअसली मेकिंग कॉन्टॅक्ट विथ नेव्ही, बरोबर आहे. नेव्ही, एअरफोर्स, त्याच प्रकारे आर्मी, एनडीआरएफ टीम किंवा जे काही आपला कम्युनिकेशन जो आहे
की जसं काय आता सॅटेलाइट किंवा आपला काय म्हणतात, आपला सॅटेलाइट तर नाही, जे काय आपले टॉवर वगैरे आहेत ते जे काय कम्युनिकेशन हँडल करतात त्यांना काम करा. यांच्या कंटिन्युअसली हे काय करतात, कॉन्टॅक्टमध्ये राहतात की बाबा तुम्ही हे करा, आर्मीची एवढी प्लटून एवढे लोक तिकडे पाठवा, बरोबर आहे. त्या एक्स गावामध्ये एवढी गरज आहे, वाय गावामध्ये थोडे कमी लोक लागतात, आणि झेड गावामध्ये खूप जास्त झालाय तर तिकडे भरपूर सारी टीम पाठवा, एनडीआरएफची टीम पाठवा, नेव्हीचं काहीतरी एअरफोर्सचं जर काही काम लागत असेल तर एअरफोर्सचे तुम्ही काय करा, लोक घेऊन जा, त्यांना हेलिकॉप्टरनं उचला किंवा काहीतरी करा. हे सर्व गोष्टी कोण करतात, हे जे युनिट आहे हे युनिट त्यांना सांगत असते, बरोबर, ऑर्डर देत असते. ठीक आहे. तर हा झाला आपला डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिट. कधी काम करतात, हे कधी इस्टॅब्लिशमेंट होतोय, की जसं लगेच काय डिझास्टर झाला तेव्हा करतात, नाहीतर यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन भेटली की डिझास्टर होणार आहे, अशा प्रकारचा डिझास्टर होणार आहे, तर त्यावेळी काय करतील, हे त्यांना इस्टॅब्लिशमेंट करत असतात, बरोबर आहे. चलो, काही जास्त काही दिलं नाही, सर्व इन्फॉर्मेटिव्ह आहे. ठीक आहे. तर काही काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये, बरोबर आहे. तर युनायटेड नेशन डिझास्टर रिलीफ ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन सेंटर फॉर ह्युमन सेटलमेंट, एशियन डिझास्टर रिडक्शन सेंटर, एशियन डिझास्टर प्रिपेअर्डनेस सेंटर, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO याच्यामध्ये काम करते. त्यानंतर युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. तर हे काहीतरी ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, ते डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला हेल्प करतात. ठीक आहे. चलो, नेक्स्ट काय, नेक्स्ट आहे आपला एनडीआरएफ, जो म्हणतो ना एनडीआरएफ. तर एनडीआरएफचा लॉंग फॉर्म होगा नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. एनडीआरएफची टीम तुम्ही भरपूरदा फ्लड मध्ये बघितला, कोल्हापूरचा जेव्हा फ्लड आला होता, एनडीआरएफ की टीम पहुंच गई है, एनडीआरएफ के जवानों ने इतने लोगों को बचाया, एनडीआरएफ के जवानों ने उतने लोगों को बचाया, यहां से लेके वहां पर रख दिया, बरोबर. हे सर्व आपण न्यूज ऐकत होतो. तर एनडीआरएफ काय असतं, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स हॅज बीन इस्टॅब्लिश ॲज पर द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005. कुठला ऍक्ट, 2005, बरोबर आहे. अकॉर्डिंग टू ऍक्ट 2005 च्या अकॉर्डिंग यांना काय केलं, इस्टॅब्लिशमेंट केली आहे एनडीआरएफ टीमची. ठीक आहे. डिव्हिजन ऑफ दिस फोर्स आर वर्किंग इन आर्मी. कुठं काम करत असतात हे, आर्मी. ओव्हरऑल 12 डिव्हिजन आर वर्किंग इन द कंट्री. किती, 12 डिव्हिजन आहेत, बरोबर आहेत. म्हणजे असं नाही की प्रत्येक जिल्ह्यातच एनडीआरएफची टीम आहे, तसं नाही, 12 डिव्हिजन्स आहेत. ठीक आहे. इट हेडक्वार्टर इज इन दिल्ली. कुठं असतात, दिल्लीमध्ये काय याचा हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अँड इट इज इन ऍक्शन ऑल ओव्हर द कंट्री विथ द हेल्प ऑफ आर्मी. इन महाराष्ट्र नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स इज इन ऍक्शन थ्रू द स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. कोण करतात, स्टेट रिझर्व्ह, SRPF. आपण जे म्हणतो ना SRPF, एनडीआरएफचे जवान असतात ते SRPFचे जवान असतात, बरोबर आहे. ठीक आहे. पर्सनल ऑफ दिस फोर्सेस हॅव substantial contribution in rescue work in disaster like cyclone, cliff sliding, building collapse, etc. ठीक आहे. तर या वेगवेगळ्या ठिकाणी काय करतात, लाईक सायक्लॉन मध्ये काम करतात, क्लिफ आपला जो काही आता पूर्ण जर पहाडच पूर्ण जर घसरून पडला तर याच्यामध्ये ते मदत करतात. त्यानंतर एखादी बिल्डिंग जर कोलॅप्स झाली तर त्यामध्ये ते काय करतात, रेस्क्यू करण्याचा हे सर्व काम करत असतात, बरोबर आहे. एनडीआरएफ, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, फुल फॉर्म लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कधी झाला होता, ऍक्ट 2005 च्या अकॉर्डिंग याचा इस्टॅब्लिशमेंट झाली होती, बरोबर आहे. चलो, नेक्स्ट काय, फर्स्ट एड अँड इमर्जन्सी. आता तुम्ही काय केलं असेल, तुम्ही भरपूरदा असे काहीतरी साईन्स बघितले असतील, बरोबर आहे. आता हे साईन जर तुम्ही बघितल्या तर कधी जर तुम्ही गाडीवर जात असणार किंवा बसमध्ये काहीतरी जात असणार तर तुम्हाला एखादी जर पेट्रोलची जर गाडी गेली, पेट्रोल टँक जे असते, बरोबर, पेट्रोल डिझेल टँक करते, तर त्याच्यामागे काहीतरी तुम्हाला एक सिम्बॉल दिसतो. सिम्बॉल कसा दिसतो, हे बघा, फ्लेमिंग लिक्विड, बरोबर आहे. म्हणजे ज्वलनग्रही द्रव्य. काय असतं, ज्वलनग्रही द्रव्य म्हणजे त्या पेट्रोल काय असतं, फ्लेमिंग असतो, बरोबर, कधी पण आग पकडू शकतो. त्यानंतर काय, फ्लेमिंग गॅस, एखादी गॅस जर घेऊन जाणार असेल त्यामध्ये पण असतो, किंवा एक्सप्लोजिव्ह असतात. ठीक आहे. तर हे सायन्स तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, बोर्डामध्ये येऊन गेलेले आहेत सायन्स. ठीक आहे. त्यानंतर व्हेरियस डिझास्टर. आता तुम्हाला एक कंडिशन दिली असणार. आता ही कंडिशन काय, अर्थक्वेकची कंडिशन आहे, बरोबर आहे. अर्थक्वेक झाला तर तुम्ही यावेळी काय करणार, तुमचा रिस्पॉन्स काय राहणार, बरोबर आहे. तुमचा रिस्पॉन्स काय राहणार, की आपण जसं आता माहिती आहे घर हालायला लागले, घर हालायला लागले, तर आपण काय करणार, लगेच आपले सिबलिंग्स वगैरे जे कोणी असतील त्यांना घेऊन किंवा मम्मी पप्पा जे कोणी घेऊन त्यांना काय करणार, आपण बाहेरच्या ठिकाणी जायला पाहिजे, जेणेकरून बिल्डिंग जरी कोसळली तर बिल्डिंग खाली दबून आपण हे नाही झालं पाहिजे. आपण जर बाहेरच्या ठिकाणी गेलो, बाहेर ओपन ग्राउंडवर गेलो तर आपण तिथे जास्तीत जास्त सेफ राहणार, बरोबर आहे. त्याच प्रकारे आता फायर लागली,
घरामध्ये फायर लागली, तर घरामध्ये फायर लागले किंवा गावामध्ये फायर लागली, काय करणार तुम्ही? सर्वात आधी जे आपले इम्पॉर्टंट आहेत, जे इम्पॉर्टंट आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा जे इम्पॉर्टंट आपले जे काही वस्तू आहेत त्यांना घ्यायचं आणि बाहेर निघायचं, आपल्या घरच्यांना घ्यायचं, बाहेर निघायचं, बरोबर आहे. जेणेकरून सर्वात लांब जे काही आपले छोटे छोटे असतील त्यांना काय करायचं? लांब ठेवायचं. आणि नंतर काय करायचं की आपण पोलिसांना बोलवणार, इन्फॉर्म करणार, आपण जे काय फायर फायटर आहेत त्यांना इन्फॉर्म करणार, बरोबर आहे. अग्निशामक दलाला आपण काय करणार? इन्फॉर्म करणार की असं असं घटना झाली आहे, आणि मग ते येऊन काय करतील? आपलं वाचवतील. ठीक आहे. स्नेक बाईट झाली तर काय करणार? स्नेक बाईट झाल्यावर तर आपल्याला होत असेल क्विक मध्ये काय करणार की आपण होत असेल की आपल्याला साप ओळखायचा आहे. साप कुठला आहे? काय? अरे हा तर नागोबा आहे. मग नागोबा जेव्हा फसकन चावतोय, मग काय करायचं? नागोबा, हा तर नागोबा दिसतोय. मग लगेच आपण काय करणार की आपल्या आजूबाजूला कोणी असेल तर त्यांना आपण सांगणार की बाबा मला साप चावलाय, तर मग ते काय करतील? तुम्हाला कॅरी करतील हॉस्पिटलला. आणि मग आपण त्याला सांगायचं की डॉक्टरला की साहेब मला असं असं वाटतंय, डॉक्टर मला असं असं वाटतंय की मला नागाने असं डंक मारलाय, नागाने काय केलाय? डंक मारलाय. मग तो काय करणार? अँटीवेनम देणार. तो पण कोणा? पर्टिक्युलरली नागाचा जो विष असतो त्याचा अँटीवेनम देणार. आणि अँटीवेनम म्हणून काय होणार? तुमचा जीव वाचणार. ते जे म्हणतात ना पट्टी वगैरे बांधणं, ते करू नका, जेणेकरून नाहीतर तुमचा हात पण सुन्न पडून मग निकामी होऊ शकतो, बरोबर आहे. ठीक आहे. तर हे झाले काहीतरी फर्स्ट एज आणि इमर्जन्सीमध्ये आपण कुठले कुठले ऍक्शन करणार. एखाद्या व्यक्ती जर हार्ट अटॅक असेल तर त्याला आपण काय देणार? CPR, बरोबर आहे. त्याला लगेच आपल्या आर्टिफिशियल हे देणार आपण, त्याला एरेशन देणार किंवा आर्टिफिशियल त्याला ऑक्सिजन देणार आपण, बरोबर आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला शॉक लागला तर आपण काय केलं पाहिजे? एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तर त्याला आपण खांद्यावर घेतलं पाहिजे की त्याच्या आपण काय म्हणतो असं हात टाकून असं त्याला घेऊन गेलं पाहिजे की काय केलं पाहिजे की त्याला रोडच्या बाजूला घेतलं पाहिजे. ते सर्व गोष्टी काय करायला? इमर्जन्सी मधले आपले ऍक्शन्स आहेत. ठीक, ते काही ते तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड, बरोबर. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे? या जे काय आपण फर्स्ट एड म्हणतो त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय नक्की काय काय करायला पाहिजे? तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट एड इज आहे की काय? रिलिव्हिंग द पेन, बरोबर. कमीत कमी त्याचा जो पेन आहे तो कमी करण्याचा, बरोबर आहे. त्यानंतर काय? अटेम्प्ट टू इम्प्रूव्ह द कंडिशन, म्हणजे एखाद्या व्यक्तीला हे जर झालं असेल, काही जर दुखापत झाली तर आपण काय करायचं की त्याची कंडिशन इम्प्रूव्ह झाली पाहिजे, बरोबर आहे. किंवा सेव्हिंग द लाईव्ह, जीव वाचवा. ठीक आहे. त्यानंतर काय? प्रिव्हेंटिंग द डिटेरिओरेशन ऑफ द कंडिशन ऑफ द विक्टिम ऑफ अ डिझास्टर. ठीक आहे. आता परत काही काही आहेत, काही काही गोष्टी कशा आहेत? काही काही गोष्टी अशा आहेत, काय करायचं? काय? गिव्ह ट्रीटमेंट टू विक्टिम, बरोबर. विक्टिम इमिडिएटली, लवकरात लवकर काय करा? त्याला, त्या व्यक्तीला ट्रीटमेंट द्या. हा एक झाला ऑब्जेक्टिव्ह, बरोबर आहे. त्यानंतर काय म्हणायचं? मेक फील सेफ टू दी विक्टिम, त्या विक्टिमला सेफ फील होईल असं काहीतरी करता येईल आपल्याला. फर्स्ट एडचा काम आहे, बरोबर आहे. त्यानंतर कुठलं काम आहे याचा? की की त्याला आपण काय? विथ प्रॉपर सेफ्टी, विथ प्रॉपर सेफ्टी टेक दी विक्टिम टू हॉस्पिटल, बरोबर आहे. त्या व्यक्तीला, ज्या कोणत्या व्यक्तीला काय झालंय की बाबा एखादी काही ऍक्सिडेंट झालाय तर त्याला प्रॉपरली उचलून त्याला प्रॉपरली काही जर आता हार्ट आलं असेल, ठीक आहे, तर त्याला प्रॉपरली आपण CPR वगैरे दिला पाहिजे. प्रायमरी ट्रीटमेंट करून त्याला काय केलं पाहिजे? आपण कुठे न्यायला पाहिजे? आपण त्याला हॉस्पिटलला करायला पाहिजे, बरोबर आहे. काय? अँड गिव्हिंग ट्रीटमेंट टू विक्टिम बिफोर अरायवल ऑफ मेडिकल टीम, किंवा डॉक्टर म्हणू शकता, मेडिकल टीम, बरोबर आहे. त्याला ट्रीट करत राहा. मेडिकल टीम येण्याच्या किंवा डॉक्टर येण्याच्या आधी त्याला थोडाफार ट्रीट करत राहा, बरोबर आहे. तर ह्या सर्व काय आपल्या फर्स्ट एडचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, बरोबर. फर्स्ट एडचे आपले हे सर्व ऑब्जेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. चलो, त्यानंतर काय? फर्स्ट एड किट. आता फर्स्ट एड किट आहे, तर फर्स्ट एड किट मध्ये काय काय असायला पाहिजे आपल्याला माहिती आहे. फर्स्ट एड किट म्हणजे प्रथमोपचार. आता प्रथमोपचार मध्ये आपल्याला काय काय असायला पाहिजे, बरोबर आहे, ते बघणार. बँडेज स्ट्रीप ऑफ डिफरंट साइज, बरोबर. डिफरंट साइजचे बँडेज माहित आहे तुम्हाला. ठीक आहे. वाउंड गेजेस, त्यानंतर ट्रायंगल अँड सर्क्युलर बँडेज पाहिजेत. मेडिकेटेड कॉटन, हँड ग्लोव्ज कशासाठी? कारण की त्याला जर कुठला इन्फेक्शन होतो, इन्फेक्शन आपल्यापर्यंत आला पाहिजे, आणि किंवा आपल्या हातावर कुठला काही जर जास्त
इन्फेक्शियस काहीतरी मटेरियल असेल तर तो त्या ब्लडमधून त्याच्या आतमध्ये नसेल गेला पाहिजे, बरोबर आहे. तर हे काय झाले, जर समजा टिटॅनस टीटी आपल्याला माहित आहे टिटॅनस धनुर्वात करणारा जर बॅक्टेरिया आपल्या हातावर असेल आणि ते बिचारा व्यक्तीच्या जो काही विक्टीम आहे त्याला काय झालं, कट लागलाय. आता आपण मस्त घेतो डेटॉल वेटॉल घेतो त्याच्या हातावर असं टाकण्याचा प्रयत्न करतो. आता जर ग्लोव्ह जर घातले नसतील तर मग जो आपल्या हातावर जो टिटॅनसचा जो बॅक्टेरिया आहे तो त्याच्या ब्लडमध्ये जाणार आणि बिचाराला हात कापला होता, बिचाराला टिटॅनस होऊन जाईल, बरोबर आहे. म्हणून ग्लोव्ह घालणं आवश्यक आहे. त्यानंतर काय, क्लीन अँड ड्राय क्लॉथ पीसेस, सोप पाहिजे, त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक पाहिजे लाईक डेटॉल अँड काय म्हणतात सॅरलॉन, सेफ्टी पिन्स पाहिजेत. त्यानंतर काय, ब्लेड, स्मॉल पिन्स, निडल, बँडेड, टॉर्च, सीझर, टॉर्च कशासाठी अंधारात वगैरे कधी हे झालं, ठीक आहे. त्यानंतर काय, थर्मोमीटर आहे, पेट्रोलियम जेली आहेत, हे सर्व काय पाहिजेत, हे काय फर्स्ट एड मध्ये आपल्याला सर्व इन्क्लूड पाहिजेत, सर्व इन्क्लूड पाहिजेत, बरोबर आहे. तर हा झाला फर्स्ट एड. त्यानंतर मॉक ड्रिल. आता मॉक ड्रिल म्हणजे काय, मॉक ड्रिल म्हणजे काय, आता मॉक ड्रिल म्हणजे काही नाही, इट इज अ प्रॅक्टिस. काय असतं, it is a practice, it is a practice to, it is practice to handle or manage the disaster. काय केलाय, हा प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस म्हणजे कसं, तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं असेल की हा फायर एक्सटिंग्विशरचा कसा वापर करायचा. जर एवढ्या मोठी आग लागली तर आपण घाबरून जाण्याचं काम नाहीये. आपल्यापासून जर फायर एक्सटिंग्विशर असेल तर त्याचा वापर करून आपण त्याला कसं वाचवलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे काय करतो आपण काय करतो की त्याला एखादी आभासी आपण म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आग लागली नाहीये पण ऍक्च्युअली आग लागली तर तुम्ही कशा प्रकारे बिहेव कराल, तुम्ही ते आग कशी विझवणार ते करणार, बरोबर आहे. किंवा जर समजा अर्थक्वेक येत आहे, लाईक इट दिस अर्थक्वेक येत आहे, तर अर्थक्वेक येताना तुम्ही काय करणार. जर आता इथे मुलं बघा, हे काही टीचर मारत्या म्हणून नाही लपलेले आहेत, हे लपले याच्यामुळे आहेत, यांना फक्त मॉक ड्रिल होता. मॉक ड्रिल कशाचा होता, अर्थक्वेकचा. जेव्हा हलायला लागेल, बरोबर आहे, पूर्ण बिल्डिंग हलायला लागेल तर हे काय करतील मुलं, यांना सांगितलंय की लगेच तुम्ही अशा काहीतरी टेबलच्या वगैरे खाली जाऊन लपा, जेणेकरून वरून जरी बिल्डिंग पडली तरी काय होणार, टेबलवर पडणार, बरोबर आहे. टेबलाच्या खाली तुम्ही सेफ आहात म्हणून यांना काय केलं, मॉक ड्रिल केलाय. म्हणजे काय, हा आहे एक तर आहे का व्हर्च्युअल किंवा काहीतरी म्हणतात आभासी, जे म्हणतो ना ॲपरंट, व्हर्च्युअल किंवा ॲपरंट जे सिच्युएशन असते ना, इट क्रिएट व्हर्च्युअल और ॲपरंट डिझास्टर सिच्युएशन, बरोबर आहे. काय केलं होतं की व्हर्च्युअल म्हणजे काय, स्क्रीनवर दाखवणार की आग लागली तर तुम्ही काय करणार, किंवा ॲपरंट म्हणजे आभासी, म्हणजे काय केलं, एखादी टायर जाळलं आणि इथे आग लागली. आता या आगीला तुम्ही विझवणार कसे, जसं तुम्ही खूपदा इंटरनेटवर बघितलं, आता तो ट्रेंड सुरू आहे. काय केलाय की नॉब सुरू केलाय आणि सिलेंडर मधनं आग लागली आहे. आता ही आग लागली आहे, लोक काय करतील, अरे बापरे सिलेंडर आता फुटेल म्हणून काय करतील, लगेच घाबरतील आणि काय होणार, तर त्याला तसाच ठेवलं तर ऑब्वियस आहे की फुटेल, बरोबर आहे, आणि घराचा पूर्ण नासधूस होईल. पण त्यावेळी आपण सतर्कता कशी दाखवायला पाहिजे होती की आपण घ्यायला पाहिजे ओला कपडा मोठा, ठीक आहे, आणि त्याला हळूच का नसं काय करायला, पूर्ण लपेटून टाकायचं आणि ठेवून द्यायचं, जेणेकरून ऑक्सिजन जी आहे ती आतमध्ये गेली नाही पाहिजे. आता ऑक्सिजन जर आतमध्ये नाही गेली तर काय होणार, की ऑक्सिजन जर आतमध्ये नाही गेली तर ती फ्लेम जळणार नाही, ऑटोमॅटिकली फ्लेम विझून जाणार. मग त्या कपड्याला काढायचं आणि तो नॉब जो आहे तो बंद करायचा, आणि बंद केल्यानंतर काय होणार, सेफ, बरोबर आहे. तर मग काय केलं आता, क्रिएट व्हर्च्युअल म्हणजे टीव्हीवर दाखवा किंवा काहीतरी असं दाखवा, किंवा आभासी हे करा, किंवा ॲपरंट म्हणजे आभासी प्रकारचा काहीतरी एका सिच्युएशन क्रिएट करा आणि त्याला सांगा, ठीक आहे. जसा फायर एक्सटिंग्विशरचा वापर करा, बरोबर आहे. जसं आता एक फायर आता जर लागली, आग लागली तर त्याला कसं विझवायचं, अर्थक्वेक झाला त्याला कसं करायचं, जर एखादी आता फ्लड येत आहे त्यावेळी आपण कसं हे करायला पाहिजे, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी सर्व याच्यामध्ये मॉक ड्रिल मध्ये सांगल्या जातात, बरोबर आहे. मॉक ड्रिल मध्ये सर्व काय म्हणजे एक आभासी एखादी सिच्युएशन, एखादी डिझास्टरची सिच्युएशन तयार करून त्या लोकांना त्यासाठी प्रिपेअर केला जातो. काय केला जातो, प्रिपेअर केला जातो. हा झाला मॉक ड्रिलचा ऑब्जेक्टिव्ह, बरोबर आहे. तर आता मॉक ड्रिलचा ऑब्जेक्टिव्ह सांगितलं आपल्याला, काय सांगितलं ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉक ड्रिल्स, इव्हॅल्युएटिंग द रिस्पॉन्स ऑफ द डिझास्टर टू द डिझास्टर, म्हणजे लोक कशा प्रकारे त्याला रिस्पॉन्स करतील. एनडीआरएफची टीम आहे,
बरोबर आहे. किंवा एनडीआरएफच्या टीमला पण तुम्हाला जर गायडन्स द्यायचं, त्यांना सांगायचं की तुम्हाला जर आग लागली तुम्ही कसे वाचवणार, तुम्हाला जर बिल्डिंग पडली, ती जर बिल्डिंग पडली तुम्ही जाऊन त्यांना कसं वाचवणार. ऑब्वियस आहे की त्यांना ट्रेनिंग तर आधी द्यावं लागणार. ते डायरेक्टली पोटातून तर कोणी शिकून येत नाही, त्याला आधी ट्रेनिंग द्यावं लागणार. तर ते ट्रेनिंग देतात आणि ते इव्हॅल्युएट करतात की कशा प्रकारे लोकांनी रिस्पॉन्स केला पाहिजे, काय केलं पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर काय, इम्प्रोवायझिंग द कंडिशन बिटवीन द व्हेरियस डिपार्टमेंट ऑफ द डिझास्टर कंट्रोल. समजता येतं का, काय करायला की डाटा अनालिसिस करून करून किंवा हे त्रुटी वाटताय, ते त्रुटी वाटताय, ही चांगली गोष्ट आहे, मग ही अप्लाय करा, ही त्रुटी आहे याला काढून टाका, या ठिकाणी दुसरं काहीतरी करा, इम्प्रोवाइज करत राहा. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय, आयडेंटिफिकेशन ऑफ द ओन ॲबिलिटीज, आपल्यामध्ये कुठल्या आहेत. जसं आता प्रत्येकांना जर फ्लड येत आहे तर कोणी कोणी काय करणार, जीव वाचवण्यासाठी पोहायला लागला. बरोबर. किंवा कोणाकोणाला पोहता येतोय तर फ्लड आलेल्या ठिकाणी काय करणार, तो जाऊन त्यांना वाचवू शकतो, बाकीच्या लोकांना वाचवू शकतो. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय, इम्प्रोवायझिंग द ॲबिलिटी ऑफ क्विक रिस्पॉन्स टू द डिझास्टर. काय करा, ॲबिलिटी आपल्यामध्ये करा. जर आता क्विक रिस्पॉन्स म्हणजे कुठला पण डिझास्टर झाला तर आपण आपल्यामध्ये एवढी ॲबिलिटी तयार करून घ्या की आपण त्याला ओव्हरकम केलं पाहिजे. ठीक आहे. ते सांगितलं. चेकिंग द कॉम्पिटेन्सी ऑफ द प्लॅन्ड ऍक्शन. कॉम्पिटेन्सी म्हणलं तर म्हणजे काय की किती जो आम्ही प्लॅन ऍक्शन जो काय म्हणता इथं, चेकिंग द कॉम्पिटेन्सी ऑफ द प्लॅन्ड ऍक्शन म्हणजे जो काय ऍक्शन आपण तयार केलाय, बरोबर आहे, जो काय प्लॅनिंग केलाय तो किती प्रकारे इफिशियंटली काम करताय ते आपण चेक करा. ठीक आहे. त्यानंतर आयडेंटिफाईंग द पॉसिबली एरर अँड रिस्क. तेच म्हणताय की एरर किंवा रिस्क कुठले कुठले आहेत. म्हणजे काय झालंय की आता फ्लड आलाय तर एनडीआरएफची टीमकडे किंवा कुठल्या पण टीमकडे फक्त 10च बोटी होत्या. ठीक आहे. पण ऍक्च्युअली तिथे लागत होत्या 15 बोटी. मग तो जो आहे तो कॅल्क्युलेशन करायचं की अरे ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये 15 बोटी लागत होत्या, या गावातल्या लोकांना जर वाचायचं असेल तर 15 बोट्स लागत आहेत. तर ह्या 15 बोट्स आपण काहीतरी करायला पाहिजे. 15 बोटचा तो हा जो आहे ना, तो मायन्यूट जो आपला होता एक एरर होता, तो एरर आयडेंटिफाय केला आणि नेक्स्ट टाइम जेव्हा कधी फ्लड येईल तर हे किती घेऊन जातील, 15 बोट घेऊन जातील. मग जेणेकरून सर्व लोकांना काय करतील, वाचवतील. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी झाल्या ऑब्जेक्टिव्ह आहेत. बरोबर आहे. मॉक ड्रिलचा आता हे मॉक ड्रिलचं करणं आवश्यक आहे. ठीक आहे. हे झाले ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघूया काय आपला की पॉइंट्स टू बी रिमेंबर. शेवटचा आहे. आता तुम्ही काय काय करू, पॉइंट्स आपल्या डोक्यामध्ये काय काय आपण ठेवायला पाहिजेत. काय, डू नॉट केऑस अँड पुश इच अदर वाईल स्टेअरकेस इन द स्कूल. तुम्ही स्टेअरकेसनी चढताय, मस्त मला माहिती आहे आता काय सुट्टी झाली तुम्ही काय करता, लगेच स्टेअरकेसवर उतरायला लागला तर काय करतात, सर्वजण लोंढा काय करतात, पूर्ण सर्व मुलं एकसाथ उतरायला लागतात. तसं न करता, केऑस न मचवता हळूहळू उतरा. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय, रिमाइंड इम्पॉर्टंट हेल्पलाईन्स अँड द यूज ॲज पर नीड. एक्झाम्पल, पोलीससाठी काय 100 आहे, फायर फायटिंगसाठी काय 102 आहे. बरोबर आहे. त्यांच्यासाठी काय करायचं, हे जे नंबर आहेत, नंबर जे इमर्जन्सीमध्ये आपल्याला कामी लागतात तर हे तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा. बरोबर आहे. त्यानंतर काय, 108 डिझास्टर कंट्रोल युनिट 108, ॲम्ब्युलन्स काय 102 आहे, यांचा काय फायर एक्सटिंग्विशिंग फोर्सेस आहे 101, डिझास्टर कंट्रोल युनिट आहे 108, ॲम्ब्युलन्स आहे 102. बरोबर आहे. हे झालं. फॉलो द ट्रॅफिक रूल्स. ऑब्वियस आहे. कधी एकतर आपण जेव्हा जातोय तर काय करा, आपला लेफ्ट राईट बरोबर पाहून चला, त्या सिग्नलचा क्रॉस करू नका, त्याच्या अलीकडेच थांबा, हेल्मेट वापरा, एका गाडीवर दोघं जण असतात दोघांनी पण हेल्मेट वापरा. हे झालं. काय झालं, ट्रॅफिक रूल्स सर्व फॉलो करा. लुक ॲट द लेफ्ट अँड राईट साईड वाईल क्रॉसिंग द रोड. हा तर कुणाला पण सांगण्याची गरज नाही, एकदम जेव्हा आपण पहिली दुसरी होतो तेव्हा आपल्याला सांगत होते. बरोबर आहे. अँड इन्शुअर दॅट एनी व्हेकल इज नॉट पासिंग बाय. ठीक आहे. डू नॉट टच एनी अनक्लेम्ड ऑब्जेक्ट. डू नॉट स्प्रेड rumors. कुणाची अनोळखी जर एखादी बॅग दिसली त्याला जाऊन हात लावू नका, होऊ शकते बॉम्ब राहू शकते, फुटला तर अरे भाऊ काहीच नाही भेटणार मग. बरोबर आहे. त्यानंतर काय, डू नॉट स्प्रेड rumors. कसेही काही rumors पसरू नका की इथं बॉम्ब ठेवलाय, तुम्ही तिकडे जाऊ नका, किंवा लोक झाला असं अरे बॉम्ब होता त्या ठिकाणी, मग काय होतं पूर्ण rumors पसरतात. बरोबर आहे. त्यानंतर काय, डू नॉट मेक केऑस ॲट द क्राउडेड प्लेस. ज्या ठिकाणी भरपूर क्राऊड आहे त्या ठिकाणी केऑस मचवू नका. बस हेच सांगितलंय, बाकी काहीच नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आपला चॅप्टर जो शेवटचा होता डिझास्टर मॅनेजमेंट तो समजून घेतला आणि त्याला आपण संपवलाय. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं सर्व चॅप्टर, तुमचे सर्व सिलेबस संपलेला आहे. आता तुम्हाला याच्यावर करायचंय काम. काय करायचंय तुम्हाला, करायचं आहे काम. काम म्हणजे काय करायचं, अभ्यास. आणि अभ्यास कसं करणार तुम्ही, रेग्युलरली. तुम्हाला त्यासोबत काय करायचं, तुम्हाला प्रॅक्टिस पेपर पण सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर आहे. प्रॅक्टिस पेपर न सॉल्व्ह करता काहीच होणार नाही. रोज एक सिलेबस कंप्लीट करा, रोज लेक्चर बघत जा, रोज तुम्ही काय करा, प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करत जा, रोज नोट्स काढत जा, नोट्सला वाचत जा, मित्रांसोबत डिस्कशन करा. जर काही चॅप्टर नाही सापडलाय, तुम्हाला काय डिफिकल्टी आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही जे तुम्हाला डीपीपी प्रोव्हाइड करतो ते पण तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. चला, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.
तुम्ही तोडफोड मचवणार आहात, मला गॅरंटी आहे. बरोबर आहे. तर नमस्कार मंडळी, भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. यस, डीपीपीच्या आपण. बरोबर आहे. तोपर्यंत भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.